ज्यांनी या राष्ट्राचा स्वाभिमान जागविला ते छत्रपती शिवाजी महाराज. ज्या माणसांमुळे तुम्ही आम्ही 18 पगड जाती जमातीचे सर्व लोक शिकू शकलो ते क्रांतिबा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, भारताचे सच्चे सुपुत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दिवसा गाव झाडून लख्ख करणारे, रात्रीच्या अंधारात जनतेच्या मनातील अज्ञानाचा अंधकार दूर करणारे, खऱ्या अर्थानं संत असणारे गाडगे बाबा, या तमाम समाजाला दिशा देणाऱ्या विभूतींच्या कार्याला विनम्र अभिवादन करून अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा एक कार्यकर्ता या नात्यानं संस्कार वाचनालय आणि अभा आणि समुद्रपूरच्या वतीनं आयोजित या व्याख्यानमालेच्या दुसऱ्या पुष्पाकरता खरे संत कोण या विषयावर बोलण्याकरता मी आपल्यासमोर उभा आहे. आताच ज्यांनी आपल्यासमोर आपल्या विचारांचं मार्गदर्शन केलं ते आपल्या सर्वांचे परिचित भेंडे सर, आपल्या गावाचे ठाणेदार पाटील साहेब, उपस्थित समुद्रपूर स्त्री पुरुष नागरिक, माता भगिनींनो आणि तरुण मित्रांनो, गेली अनेक वर्षापासून अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती काम करते आहे. या डिसेंबर महिन्यामध्ये गेल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाला स्थापना होऊन 20 वर्ष झाले. हे काम ज्या कालखंडामध्ये 1982 साली प्राध्यापक श्याम मानवाने नागपूरमध्ये सुरू केलं त्यावेळेला हे काम एवढं सोपं काम नव्हतं. श्रद्धा काय, अंधश्रद्धा काय, डोळस श्रद्धा काय, बराच कात्या खूट व्हायचा. 3-3 दिवस चालणारे परिसंवाद त्यावेळेला अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं मुद्दामून घडवून आणले होते की श्रद्धा कशाला म्हणायचं, अंधश्रद्धा कशाला म्हणायचं, जरा स्पष्ट करून सांगा म्हणून. त्या कालखंडामध्ये लोक दगड घेऊन उभे राहायचे, सभा मोठ्या प्रमाणावरती व्हायच्या आणि सभांमध्ये श्याम मानव किंवा आणखी त्यांचे कार्यकर्ते काय बोलतील आणि ते काहीतरी देवाधर्माच्या विरोधात बोलणारे आहेत आणि म्हणून त्यांना काहीतरी आता धडा शिकवला पाहिजे या पद्धतीनं या कार्यकर्त्यांच्या विरोधामध्ये दगड घेऊन लोक उभे असायचे आणि भाषण ऐकता ऐकता हातातला दगड कधी गळून पडायचा हे लोकांनाही कळत नसे. याचं खरं कारण जर कोणतं असेल तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं स्थापनेपासून एक अतिशय सुस्पष्ट अशी भूमिका घेतली आणि म्हणून मला अगदी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ते सांगितली पाहिजे की आमचा देव आणि धर्माला विरोध नाही. कोणी जर पूजा अर्चना करणार असेल, त्याची काही साधना करायची असेल तर तो करू शकतो, त्याच्याबद्दल आमचं ऑब्जेक्शन असण्याचं कारण नाही. याचं कारण भारतीय राज्यघटनेने त्याला ते स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्याच्या स्वातंत्र्याच्या आड येणारे आम्ही कोण? कारण या देशाच्या लोकशाहीवरती, या देशाच्या राज्यघटनेवरती आमचा मनपूर्वक विश्वास आहे, दृढ विश्वास आहे आणि या देशाच्या जनतेचं कल्याण या देशाच्या राज्यघटनेच्या माध्यमातूनच होऊ शकणार आहे. हे मानणाऱ्यांपैकी लोकशाहीवादी आम्ही माणसं असल्यामुळे घटनादत्त स्वातंत्र्याच्या आड येणाऱ्या आम्ही कोणीही नाही आणि म्हणून देव आणि धर्माला आमचा विरोध कधीही राहिलेला नाही. याचा अर्थ असा आहे की अंधश्रद्धा निर्मूलन समिती देवाधर्माचं समर्थन करते किंवा त्याला विरोध करते असा त्याचा अर्थ होत नाही. आम्ही या बाबतीत आमची भूमिका स्पष्ट केली की आमचा तो विषय नाही, आम्हाला त्या विषयात जायचं नाही. ज्याला उपासना करायची असेल, काय पूजा अर्चना करायची असेल त्यांनी त्याच्या पद्धतीनं करावी, त्यात आम्ही बोलणार नाही. त्याच्या घटनादत्त स्वातंत्र्याचा तो भाग आहे. त्यामुळे मगाशी पण मी ज्या पद्धतीने शिबिरामध्ये बोललो की एखादा माणूस जर म्हणत असेल की मी देवाची पूजा करतो आणि मला प्रसन्न वाटतं, मला आत्मविश्वास मिळतो, तर त्याच्या मागच्या मानसशास्त्रीय प्रक्रिया आम्हाला माहिती, ते आपण शिबिरांमधनं सांगत असतो. तिथपर्यंत ठीक आहे, त्याच्याबद्दल आपल्याला काही म्हणायचंच नाही. परंतु एखादा माणूस ज्या वेळेला असं म्हणतो की मी देवाची आरती म्हणतो, दुर्गे दुर्गट भारी तुझं विना संसारी नाथना ते करुणा विस्तारी वारी वारी, असं म्हणता म्हणतात माझ्या अंगात देवी येते, तिथे आपला विरोध सुरू होतो. आमचा देव आणि धर्माला विरोध नाही, देवाधर्माचा हे बोलण्यावर तर आमचं क्षेत्र नाही, परंतु देव आणि धर्माच्या नावावरती या समाजामध्ये जे लुबाडणूक करतात, सर्वसामान्य माणसांना हजारो वर्षापासून लुबाडत राहिलेले आहेत, देवाधर्माच्या नावावरती शोषण करतात, देवाधर्माच्या नावावर लोकांना फसवतात, देवाधर्माच्या नावावरती रक्तपात घडवून आणतात, त्या तमाम लोकांना आमचा जाहीर रीतीने विरोध राहिलेला आहे आणि गेल्या 20 वर्षापासून ती लढाई आम्ही लढलेलो आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीची ही भूमिका घेऊन ज्याला आम्ही उभं झालो, आम्हाला माहिती आहे की हळूहळू लोकांनी ही भूमिका स्वीकारली. हळूहळू या समाजातली माणसं अंधश्रद्धा निर्मूलनाचा हा विचार समजून घेऊ लागली. भूत, भानामती, जादूटोणा, मंत्रतंत्र, कर्णिकवटा, फलज्योतिष, आत्मा, पुनर्जन्म, कर्मविपाक, नशीब, या सगळ्या संकल्पना कशा अंधश्रद्धेच्या संकल्पना आहेत हे जाहीर रीतीनं गेली 20 वर्षापासून आपण सातत्यानं मांडत आलो आणि केवळ मांडत नाही आलो तर आपण आव्हानाची प्रक्रिया सुद्धा सोबत टाकत आलो. ती आहे तर सिद्ध कर, बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. कारण तुकाराम महाराजांनी आम्हाला तो धडा शिकवलेला आहे. सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता. हा तुकाराम महाराजाचा बाणा घेऊन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा प्रत्येक कार्यकर्ता हा काम करतो आणि म्हणून मग बाप दाखवणे तर श्राद्ध कर अशी भूमिका येते की बाबा काय आहे ते सिद्ध कर. 5 लाख रुपये भूत आहे ना, दाखव 5 लाख रुपयाचा आव्हान.
चमत्कार असतो ना, चमत्कार केले जातात ना, चमत्कार करून दाखव 5 लाख रुपये मिळतील. आम्हाला तपासणी करू द्या, हवेतनं अंगारा काढून दाखवा, आम्ही 5 लाख रुपये द्यायला तयार आहोत. ह्या आव्हानाच्या प्रक्रियेसहित आपण उभं राहिलो. सुरुवातीच्या कालखंडापासून तर आजतागायतपर्यंत काय बदल घडला हो समाजात? मला हे नम्रपणे तुम्हाला सांगितलं पाहिजे की विदर्भ आपला विशेषत्वानं हा सगळा भाग विदर्भाचा सर्वात जास्त बुवाबाजीनं ग्रस्त असलेला भाग होता. सबंध देशाला बुवा बाबांची निर्यात करणारा प्रदेश जर कोणता असेल तर ती ही विदर्भाची भूमी होती. दुनियाभरचे पायलीचे 50 बुवा बाबा तांत्रिक मांत्रिक यांचा भरणा आपल्या प्रदेशात. चमत्कार करणारा बाबा प्रत्येक गावात जवळपास त्या कालखंडामध्ये होता. आज चमत्काराचा दावा करणारा बुवा बाबा आम्हाला शोधावा लागतो एखाद्या दूरच्या खेड्यात कोपऱ्यात, जिथं लक्ष नाही तिथं काहीतरी तो धंदा करतो, सापडत नाही. याचं कारण असं की अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं सातत्यानं चमत्कारांच्या मागचा पर्दाफाश करण्याचं काम केलं. ज्या ज्या लोकांनी चमत्काराचा दावा केला, चमत्कार करतो, माझ्यामध्ये सिद्ध शक्ती आहे, माझ्याकडे अमुक चमत्कारी शक्ती आहे, माझ्याकडे दैवी शक्ती आहे, माझ्याकडे मंत्रशक्ती आहे, तंत्रशक्ती आहे, असा ज्या ज्या लोकांनी दावा केला त्या त्या तमाम लोकांच्या दाव्यांना आव्हान देण्याचं काम, त्यांचा भंडाफोड करण्याचं काम आपण सातत्यानं केलं. बुवाबाजीच्या विरोधामध्ये गेली 20 वर्षापासूनची आपली लढाई ही काही अगदी चिल्लर चाल्लर बाबांसोबत झालेली नाहीये. अगदी सबंध विदर्भ, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये प्रसिद्ध असणारा गुलाब बाबा, महाराष्ट्रातला नंबर 1चा बदमाश बाबा. खरं म्हणजे मेलेल्या माणसाबद्दल बोलायचं नसतं असा आमचा नियम आहे. देशातला नंबर 1चा बदमाश बाबा कोण? सत्यसाई बाबा. काहीतरी गारुड्यासारखे चमत्कार करायचे, हवेमधनं काहीतरी हात फिरवायचा, एखादी वस्तू काढून दाखवायची, मग पंतप्रधानांच्या ते हातामध्ये द्यायची, कॅमेऱ्यानं ते नेमकं टेप करायचं, कॅमेऱ्यामध्ये ती चलाखी पकडली जायची. गारुड्यासारखा चमत्कार करून लोकांना नादी लावणाऱ्या या बाबाला गेली 20 वर्षापासून आव्हान सातत्यानं दर सभांमध्ये आव्हान देत आलेलं आहे. ते आव्हान कोणतं? सत्यसाई बाबा, हिंमत असेल तर तुमची एकदा तपासणी करू द्या. एकदा तुमच्या शरीराची तपासणी केल्यानंतर खटमल मच्छर जरी हवेतून निर्माण करून दाखवलं तरी 5 लाख रुपये आम्ही द्यायला तयार आहोत. गुलाब बाबाचं इथे हवेतून गुलाबाचा फुलच काढून दे, कधी कांदाच काढून दे, कधी काही वस्तूच काढून दे, एखादा प्रसादच काढून द्यायचं. गुलाब बाबाचे चमत्कार प्रसिद्ध. या दोघांनाही मी बदमाश असा शब्द वापरला. हा उर्दू शब्द आहे. अमाश म्हणजे बद म्हणजे वाईट, अमाश म्हणजे उपजीविका. वाईट मार्गाने जे स्वतःचं पोट भरतात त्यांना बद अमाश म्हणतात उर्दूमध्ये. आणि हे देवधर्माच्या लोकांच्या श्रद्धेचा, भावनेचा गैरफायदा घेऊन स्वतःची उपजीविका चालवायचे चालवतात, म्हणून त्यांना आपण बदमाश म्हणतो. चमत्काराचा दावा करायचे, चमत्कार करणाऱ्या अनेक बुवा बाबांना, केवळ याच बुवा बाबांना आपण आव्हान नाही दिलेलं आहे. गाव तुम्हाला असे बाबा बुवा सापडतील. मोईनुद्दीन कादरी बाबा, रोग दुरुस्ती करण्याचा दावा करायचा, हजारोची भीड, यात्रा भरायची दर पौर्णिमेला. मोईनुद्दीन कादरी बाबाचा पर्दाफाश झाला. 5 धर्मगुरू तिकडून आलेत. कुठून? अमेरिकेवरून, स्वित्झर्लंडवरून. प्रार्थनेद्वारे रोगमुक्तीचा त्यांचा दावा. नागपूरमध्ये त्यांना अटक झाली शेवटी, ड्रग अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट खाली. कृपाळू बाबा, नागपूरमध्ये अटक झाली. चमत्काराचा दावा करणारे असोत, रोगदुरुस्तीचा दावा करणारे असोत, दैवी चमत्कारी तंत्रमंत्र शक्तीचा दावा करणारे बुवा बाबा असोत, या बुवा बाबांचा एका बाजूनं सातत्यानं अनिस भंडाफोड करत आलेली आहे. हे तुमच्यापासून लपलेलं नाहीये. एका बाजूनं या बुवा बाबांचा भंडाफोड करत असताना आम्हाला काही वर्षांमध्ये, गेल्या 4-5 वर्षांमध्ये जाणवायला लागलं की बुवाबाजी कमी नाही झाली, उलट नव्या स्वरूपामध्ये बुवाबाजी वाढते. बुवाबाजीनं आता नवी कात टाकलेली आहे आणि नव्या पद्धतीचे अतिशय गलेलठ्ठ श्रीमंत बुवा बाबा आता पैदा झालेले आहेत. बुवाबाजी संपलेली नाहीये. साधा नियम आहे. एखादं गाव असतं आणि त्या गावातल्या काही महिलांची मागणी असते की या गावामध्ये दारूचं दुकान नको, बखेडा होतो, भांडण होतं. ग्रामपंचायतमध्ये ठराव होतो. काही लोक त्या ठरावाच्या बाजूने मतदान करतात आणि ते दुकान त्या ठरावाच्या अन्वये हटवण्यात येतं. कारण सरकारला जर अशा पद्धतीचा ठराव पाठवला तर सरकार ते दुकान बंद करू शकतं, कारण सरकारच परवानगी देतं. त्या गावातलं दारूचं दुकान बंद झालं म्हणून त्या गावातले दारू पिणारे बंद होत नाहीत, ते दुसऱ्या गावात जाऊन पितात. तेच नेमकं या बुवाबाजीच्या क्षेत्रात घडताना आम्हाला दिसायचं.
की एखाद्या समुद्रपूर नावाच्या गावातल्या एखाद्या बुवाबाबाचा आपण भंडाफोड केला तर त्याचे भक्त तो बदमाश आहे म्हणून त्याला सोडून देतात, परंतु बुवाबाजीवरती त्याचा विश्वास परत तो दुसऱ्या बुवाच्या नादाला लागतो. हा बुवा खराब आहे, जाऊ द्या, तो सोडला, दुसरा बुवा पकडला. म्हणजे एक दुकान सोडलं आणि दुसऱ्या दुकानात जाऊन बसला. हे सातत्यानं घडायचं, हे अजूनही घडते. आणि मग जाणवायला लागलं की नुसता बुवा बाबांना एका बाजूला आपण जसं भंडाफोड करतो, त्यांचं आपण या पद्धतीनं सगळं आपण त्यांचं लक्तर वेशीवरती टांगतो, त्याच पद्धतीनं खरे संत कोण आहे हे सांगायची आता खऱ्या अर्थानं वेळ आलेली आहे. कारण संत आणि बुवा यातली आता सीमारेषा जनतेला अस्पष्ट व्हायला लागलेली आहे. संत कोणाला म्हणायचं आणि बुवा कोणाला म्हणायचं? जी गोष्ट स्वतःमध्ये नाही, जी शक्ती स्वतःमध्ये नाही, ती आहे असे म्हणणे किंवा तसे लोकांना भासविणे, याला म्हणतात बुवाबाजी. मग दैवी शक्ती नसते तरी तो भासवतो की दैवी शक्ती आहे. गुलाब बाबा स्वतःला श्रीकृष्णाचा अवतार भासवायचा. गुलाब बाबाच्या 2 पायांचे पंजे आणि त्याच्यामध्ये श्रीकृष्णाची मूर्ती. काय अपमान आहे देवाचा, घोर अपमान. या गुलाब बाबाच्या पायामध्ये 2 पायांमध्ये श्रीकृष्णाची मूर्ती. म्हणजे काय काय रिलेशन लागतं? एखाद्या महिलेला, आमच्या माय माऊलीला गर्दी असायची, स्त्री पुरुष बसलेले आहेत, बाबाचं पौरचन कीर्तन काहीतरी चालायचं आणि बाबा बोलता 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 त्यातल्या एखाद्या सुंदर स्त्रीला बघायचे आणि तिला हेरायचे. तू तू उठ उठ, नको, तुम्हाला माहित आहे लय पतिव्रत आहे, लय साध्वी आहे, ये ये माय इथं बस, ये ये, जवळ बोलवायचे. ती बिचारी लाजत काजत बाबा बोलवतायत. आता एवढ्या मोठ्या माणसानं आपल्याला बोलवलं, ती कशी बशी यायची. एकदा ती आली, तुला माहित आहे मी कोण? हिले विसर पडला. मला माहित आहे हे कोण होय. अव गेल्या जन्मी गोकुळाचं सारं इसरली काय, भ्रांती पडली तुले? हा म्हणजे गोकुळ गेल्या जन्मी आणि मी कोण तुम्हाला तर माहित आहे. म्हणजे तिला एकदा गोपी म्हटलं की हे कोण होणार? ही स्टाईल असते बुवाबाजीची. दैवी शक्ती किंवा चमत्कारी शक्ती किंवा तंत्रमंत्र शक्ती किंवा असली कुठली तरी अलौकिक शक्ती आहे किंवा मी कोणाचा तरी अवतार आहे हे भासवणे किंवा भक्तांना आपल्या एजंटच्या माध्यमातून सांगत फिरणे, ही झाली बुवाबाजी. मग जे दुनियाभरचे जेवढे काही बुवा बाबा आतापर्यंत यादीच इतकी मोठी आहे की एकेकाचे नाव घेत बसले तर आपले 3 तास निघून जायचे. संत कोणाला म्हणायचं? आता स्वतःला संत म्हणून येणाऱ्या खूप मोठी यादी आपल्या देशात आहे. प्रत्येक जण आपल्या नावाच्या पुढे संत लावायला लागलेला आहे. कधी झाले रे बाबा तुम्ही संत? कोणी तुम्हाला संत बनवलं? कसं काय तुम्ही संत झाले? मी काही गाढा अभ्यासक बिभ्यासक नाहीये, तुम्हाला इमानदारीने सांगतो. संत साहित्याचा गाढा अभ्यासक नाहीये. ते आमच्या कार्यकर्त्यांनी काय जाहिरात केली मला माहित नाहीये. मला जे कळलं ते कळलं. तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं ते मला पटलेलं आहे. सत्याशी मन केले ग्वाही, मान येले नाही बहुमता. बाकी आपण परवा करायची नाही. जे आहे ते खरं आहे ते सांगायचं, मांडायचं, मोकळं व्हायचं. पटलं लोक स्वीकारतील, नाही पटलं सोडून देतील. माझी आग्रहाची विनंती आहे की माझे सगळे विचार तुम्ही शक्य झाला तर समजून घ्यावेत, पटलेत तर स्वीकारावेत, नाही पटलेत सोडून द्यावेत. आग्रह नाही. मी वारकऱ्याच्या घरात पैदा झालो. तुकाराम महाराज आजोबा सतत बोलायचे, तुकारामाच्याच बोली भाषेत बोलायचे, तुकारामाचेच अभंग बोलायचे. हरिपाठ रोज कानावर पडायचा. परंतु एकाही हरिभक्त परायण माणसानं, रामाच्या मंदिरात माझं घर, सतत भागवत, दुनियाभरच्या पोथ्या, चातुर्मासाची पोथी, नवनाथाची पोथी, भागवताची पोथी सतत चाललं. काही ना काही आमच्या त्या मंदिरात चालत राहायचं. अजूनही चालतच माझ्या गावाला. मी अनेकांची कीर्तन प्रवचन ऐकलीत. एकाही हरिभक्त परायणानं मला कधीही योग याग विधी येणे नवे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्माचा अर्थ समजावून सांगितला नाही. योग याग विधी रिद्धी सिद्धी याच्या नादी लागणं म्हणजे खोट्या धर्माचं पालन करणं आहे. हा खोटा धर्म आहे हे का सांगत नाही? जे काम या देशातल्या कीर्तनकारांनी प्रवचनकारांनी करायला पाहिजे होतं ते माझ्यासारख्या कार्यकर्त्याला करावं लागते की खरे संत कोण आहे ते सांगायला लागते. लायकी नाहीये माझी. संतांची व्याख्या करण्यासाठी सर म्हणतात ते बरोबर आहे की आपली लायकी नाहीये. आपण कोण त्यांचं मूल्यमापन करणार आहे? ते खरे कोण आणि खोटे कोण आहे ते सांगण्याचा अधिकार निश्चित मला आहे.
परंतु काही अशी आदर्श उदाहरणं तुमच्या माझ्या डोळ्यासमोर आहेत की ते फक्त डोळ्यासमोर त्यांची मूर्ती तुम्ही आणा, तुम्हाला लक्षात येईल संत कोणाला म्हणायचे. संतांची व्याख्या कोण केली? संत हा शब्द आलाच कधी? हा शब्द पहिल्यांदा महाभारतात मिळतो, त्याच्या अगोदर मिळत नाही. महाभारतामध्ये एक प्रसंग आहे, यक्ष प्रश्न. हे काहीतरी वनात फिरत असतात, तहान लागते, भावंडांना पाठवतो धर्मराज, ते जातात. तो यक्ष त्याचं राखण करत असतो. तो म्हणतो हे पाण्याला चाखायचं नाही, माझ्या प्रश्नाची उत्तरं द्यायला लागतील, नाही तर तुम्ही पुतळे व्हाल. काय खरं खोटं आता बघत बसू आपण. प्रसंग त्यातला अत्यंत महत्वाचा आहे. यक्ष त्यांना प्रश्न विचारतो, त्यांना उत्तर देता येत नाही, ते पुतळे होतात. मग दुसरे दोन भाऊ जातात, तेही पुतळे होतात. शेवटी धर्मराज शोधायला जातो. मग यक्ष त्यालाही प्रश्न विचारतो, अनेक प्रश्न विचारतो. त्यातला एक प्रश्न धर्मराज विचारतो. धर्मराजाला विचारला जातो, को दिक्? दिक् म्हणजे दिशा. कोणती दिशा अनुसरण्याकरता योग्य आहे, कोणत्या दिशेनं माणसांनी जावं, हा प्रश्न यक्ष विचारतो. आणि धर्मराज उत्तर देतो. त्यावेळेला पहिल्यांदा तो शब्द तिथे येतो, संतो दिक्. संत दाखवतात त्या दिशेनं जर आपण गेलो तर आपलं कल्याण होईल, हे उत्तर. याच्यावरती तो खुश होता आणि नंतर बाकीचा भाग आहे. संत हा शब्द तिथं पहिल्यांदा आला. संतांची व्याख्या संतांनीच केलेली आहे. आपण तर फक्त पोचवणारा मी पोस्टमन आहे. हे सगळं त्या वाङ्मयामध्ये आहे, सगळ्या ग्रंथांमध्ये आहे. मी फक्त पोचवत आहे. जे कीर्तनकारांनी पोचवायला पाहिजे होतं ते पोचवलं नाही, म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ज्याची लायकी नाही त्याला ते पोचवावं लागते. संत कोणाला म्हणायचं, बुवा कोणाला म्हणायचं ते माहिती आहे. संत कोण सगळ्यांना माहिती आहे. तुकाराम महाराजांनी सुंदर व्याख्या केलेली आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा अन देव तेथेची जाणावा. महत्वाचं आहे. देव कुठं जाणावा? त्या रंजलेल्या गांजलेल्या माणसात जाणावा. संतांची व्याख्या तुकारामांनी केली. संतांचं काम काय आहे? संतांनीच सांगितलं, जगाच्या उद्धारा संतांच्या विभूती. चंद्र तेथे चंद्रिका म्हणजे चंद्र असला की चंद्रप्रकाश. शंभू म्हणजे शंकर म्हणजे पार्वती असते. शंभू तेथे अंबिका असणे कीजे, संत तिथे विवेका असणे कीजे. संत कोण? तर ज्याच्याकडे विवेक आहे, सारासार विवेक बुद्धी ज्याची शाबूत आहे, ज्याला खरं खोटं याचा निवाडा करता येतो, योग्य अयोग्य ज्याला ठरवता येतं, समाजाकरता काय हिताचं आणि काय हिताचं हे ज्याला कळतं, ज्याला कल्याण आणि अकल्याण या सगळ्या संसाराचं कळतं. विवेक असला पाहिजे. आणि आम्ही काय केलं? आम्ही कोणाला सत्य म्हणायला लागलं पाहिजे. तोंडातून अशी बदल लाल म्हणून राहिली, नाकातून शेंबूड मिळून राहिला, कसं तरी एवढं मोठं ढेरपोट, एवढं मोठं डोकं, बोलायची अक्कल नाही, बुद्धीच नाही. मतिमंद ज्याला म्हणता येईल, मतिमंदच म्हटलं जातं. शास्त्रीय भाषेत त्याला मेंटली रिटार्डेड म्हणतात. असल्या लोकांना परमहंस करून टाकला. विदेही परमहंस अवलिया संत. गुणवंत बाबा संत, गुणवंत बाबा. कोण गुणवंत बाबा? 4 वर्षाची पोरगी गुणवंत बाबाच्या दरबारात एका मजुरांना आणली, तापानं खणखणलेली पोरगी आणली. बह्याळ बाई बह्याळ, हातात काढी. बाबा लेकराची पायजा बाबा माय तब्येत. 4 वर्षाची पोरगी तापानं खणखणलेली. या 30 माणसानं काय केलं? मेंटली रिटार्डेड. त्याला काही भानच नाही ना, आपण काय करतो, काही त्याचं काही विवेक शाबूतच नाही. त्याच्या डोक्यात विवेक काय, बुद्धीच नाही तर विवेकाची गोष्ट आणखी वेगळी. या गुणवंत बाबानं हातातल्या काळीचा इतका सन्नकन रट्टा त्या पोरगीला मारला. पोरगी अर्धा तास रड रड रडली, अदमुस अदमुस होऊन तडफडून त्याच ठिकाणी मरण पावलं. या असल्या पागलांना, या पागल लोकांना आम्ही संत ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला आम्ही ज्ञानेश्वराचा थडथडीत अपमान करत असतो. हे समजून वयाच्या 16व्या 17व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणं, सगळं संस्कृतामधलं जे काही ज्ञान आहे ते प्राकृतामध्ये आणलं.
सर्वसामान्य माणसाच्या बोली भाषेत ते सर्वसामान्यांना समजेल अशा पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचवण्याचं महत् कार्य करणं हे साधं सुद्धा काम नाहीये. वय काय आता 17-18 वर्षाचं पोरगं काय करते, तू चीज मस्त 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 ते वय पहा. प्राकृतात आणलं म्हणजे बंडखोरीचं काम केलं. बंडखोरी कोणती? अरे तुमच्या माझ्या सर्वसामान्यांच्या भाषेत काहीच उपलब्ध नव्हतं ज्ञान. शूद्रांनी ज्ञान ग्रहण करायचं नाही, संस्कृत वाचायचं नाही, वेद वाचायचे नाही, गीता वाचायचे नाही, काहीच वाचायचं नाही. फक्त यांनी सांगायचं आणि ऐकायचं. अशी ती कडकोट व्यवस्था आहे 11व्या-12व्या शतकामधली. आणि त्या कालखंडामध्ये ज्ञानेश्वर हे ज्ञानाचं भंडार आपल्यासाठी खुलं करतात. हे बंडखोरीचं कृत्य ते करतात. त्यावेळेस आम्ही काय संत वेड्यापाटवेडे हेच म्हणतो. ज्यांना आम्ही मतिमंतांच्या शाळेत दाखल करायला पाहिजे त्यांच्या पायाचं तीर्थान करायला लागतं. भानगडी काय होतात तेही सांगतो. एका गावात अशाच एका अवलियाला आणण्यात आलं. तो अवतारायत अमुक बाबाच्या अवतारात म्हणून ते आले. त्याची पूजा आणि मग त्याचे पाय धुणं, पायाचं तीर्थ पिणं. आता दिवसभराचा घाणीतून कुठून कसाही फिरणारा तो कसा तरी वेळा की याच्या पायाच्या घाणेरड्या त्या पायाचं तीर्थ पिऊन जेवढ्या लोकांनी तीर्थ पिलं त्यांना डायरिया. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पासून तो दिसला तो चालला, तो दिसला तो चालला, तो दिसला तो चालला. बाबाला खावलं जात नाही. त्याला संत संमेलन भरला. गेलो मी म्हटलं संत बघायला मिळतील मला, कोण संत आहेत जरा बघूया म्हटलं. 40 जण स्टेजवर, तर त्याच्यातले 30 जण असेच. एक जण तर कपडा अंगावर नाही ठेवे, चिंध्या करून बस आता तेच काम, चिंध्या करत राहतो. चिंधे बाबा, कुत्तेवाले बाबा, कसले बाबा. आम्ही संतांचा अपमान करतो त्यावेळेला असं आम्ही काही विचारलं. बरं ह्या लोकांचा स्वतःचा दोष नाही, हे मेंटली रिटायर्डेड आहे. याला दुसऱ्याला फसवावं हेही कळत नाही, त्याला स्वतःच कळत नाही तर दुसऱ्याला काय फसवणार. हे अशी पोरं पैदा झाले की यांना पोचणं येतं लोकांच्या जीवावर. मग याच्या अंगावर भगवी नाही तर हिरवी छाती टाकून द्यायची. त्याच्या गळ्यात एक हात टाकला की लोक त्याला विधी समजायला लागतात. त्याच्या भरोश्यावर धंदा उभा होतो, त्याच्या भरोश्यावर मंदिर उभे होतात, त्याच्या भरोश्यावर संस्थान उभे होतात. आणि एवढे पॉप्युलर का? हे जे आहे ते एवढे पॉप्युलर कशामुळे? काहीच नाही एवढे. त्या गुरुन बाबाला मी बघितलं काही करत नाही. त्याला इतकं लोक परेशान करायचे. कोण जायचे तिथं? कल्याण, बंबई, स्टँडर्ड, लक्ष्मी, काय वेगवेगळी नाव मला समजत नाही तो विषय नाही. पण ते मी नेहमी काही पेपरांमध्ये येतच असतं. आजके शुभांत 2-3 भेंडी कुठली काय चालतं तिकडे. हे सट्टेबाज त्याच्याकडे जाणार आणि त्या बाबाकडे असं सगळे लोक असतात निरीक्षण. मी एकदा पाहिलं ना, मी तुम्हाला एकही गोष्ट अशी सांगणार नाही की जी माझ्या मनाला काहीतरी कोकणात आली. मी डोळ्याला पाहिलेली गंमत सांगतो. याला संडासला सुद्धा लोक जाऊ देत. हा दूर मग शेतात कुठेतरी बिचारा जायचा, त्याच्या मागे लोक. आता तुम्हाला माहिती आहे उघड्यावर बसल्यानंतर एका जागी बसून संडास होते का? जागा बदलावी लागते. बाबानं 2-3 वेळा घेतली, जागा बदलवली. 3 आणि बाबा काय 3 गोळी. आता समजा चुकून एखादा नंबर फसला की त्यानं बाबाला देणगी दिली. बाबा के कृपा से नंबर लग गया 3 को 1. बाबा ने बराबर दिखा दिया तुमको, तुमने 1 को 3 लगाया तेरा जमाने, मैंने 3 को 1 लगाया. मेंटली रिटायर्डेड लोकांच्या अवधी होती यांची गर्दी जास्त आकडेवारी. जगाच्या उद्धारा संतांचे. हे काय उद्धार करतात? काय भलं केलंय? काय दिशा दाखवली? कुठल्या अनिष्ट रूढी परंपरांवर हल्ला केला? समाजाला काही दिशा देण्याचं काम केलं नाही. मग काय केलं? हे आकडे, ही लोक यांचा प्रश्न. परंतु यांच्यापेक्षा बदमाश लोक आहेत. बदमाश लोकांचा आपण मात्र भंडा होतो. यांच्या नादी लागण्यात मतलब नाही म्हणून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. पण ज्याला खूपच वाढायला लागतं त्याला मग बोलावं लागतं.
संतांच्या व्याख्या संतांनीच आपल्याला सांगितलेल्या. आणि मला तुम्हाला खरं सांगितलं पाहिजे की संतांमध्ये आता मला फरक करूया. संत कोण आणि बाबा कोण, बुवा कोण, आजचे कसे आहेत आणि ते कसे होते. या भारतामध्ये संतांची एक सुंदर परंपरा आहे. महाराष्ट्रामध्ये ही विशेषत्वानं फार मोठी अशी परंपरा आहे. नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, म्हणून म्हटलं जाते की तुका थलासे कळस. तुकाराम महाराज जर या संत इमारतीचा कळस असेल तर गाडगे महाराज त्या कळसाच्या वरती पताका आहे लक्षात घ्या. सर्वात वरती जो झेंडा असतो ना तो गाडगे महाराज आहे. ही संतांची चळवळ आहे. या संतांनी हे खऱ्या अर्थानं समाज सुधारला. हे खऱ्या अर्थानं त्या काळातले समाज सुधारक आहे. ज्या काळामध्ये जातीपातीचं प्राबल्य होतं त्या काळामध्ये जातीपातीच्या विरोधात उभे ठाकणारे. कमीत कमी देवाच्या ठिकाणी आणि धर्माच्या ठिकाणी, आध्यात्मिक क्षेत्रात का होईना, मंदिराच्या ठिकाणी का होईना, जातपात असू नये, असा भेदाभेद असू नये. भेदाभेद अमंगल, अमंगल म्हटलेलं याला, की भेदाभेद करणं हे गोष्टीच आहे. यारे यारे अवघे जण लहान याती अवघे थोर, या पद्धतीचा या बघा की यारे तुम्ही या सगळेच जण, या सगळ्यांचा इथं अधिकार आहे, सगळ्यांना इथं अधिकार आहे. ही समता प्रस्थापित करणारे ते संत. आता रूढी परंपरांवरती हल्ला करणारे ते लोक. तुकाराम महाराज, नामदेव महाराज, एकाचे अभंग जर तुम्ही अभ्यासले तर तुम्हाला असं लक्षात येईल आम्हाला खरं सांगितलं जात. आम्हाला कोणते संत सांगितले जातात? कोणते संत सांगितले जातात? कीर्तनकार, प्रवचनकार कोणते सांगतात? हे विलयानंते पैशाची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. संतांनी काय सांगितलं आहे? समाधान असलं पाहिजे. माझ्या कापसाला भाव भेटत नाही, मी राबतो, मी मेहनत करतो, मी शेतीमध्ये काबाड कष्ट करतो, तरी मला हिरव्या मिरच्याची ठेचा आणि भाकरी खेटत असेल आणि माझ्या घरावरचे कौलही 12-12 वर्ष केले जात नसेल तरी मी माझ्या डोक्यात समाधानच ठेवतो. तुकाराम महाराज असं सांगितलं. म्हणजे जेणेकरून लेख हो, नांगर गठ्ठे हो, जिथं हा तिथंच मला, गोंधळू नका, हात गोंद नका करू, आवाज नका उठू. हे विलयानंते पैशाची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. तुकाराम महाराज या पद्धतीने सांगतात. तुकाराम महाराज हा का नाही सांगितला महाराष्ट्रामध्ये? विंचू देवाऱ्याशी आला, देव पूजा ना आवडे त्याला, येथे पैदाराचे कामन अधमाशी भावे अधम. हा तुकाराम नाही सांगितलं, हा खतरनाक तुकाराम आहे. हे नाही पटत ना. हे कसं सांगायचं? हे सांगितलं तर कसं होईल आपलं? नाही. अधमाशी अधम व्हायला सांगतात. विंचू जर देवाऱ्यात आला असेल तर तिथे देवपूजेचं काम नाहीये, त्याला कुंकू लावायला डंख मारेल. इथं चपलीचं काम आहे. देवाऱ्यात आहे म्हणून काय झालं? पळवा त्याला. अधमाशी अधम व्हायला सांगतात. आकाशी व्हावे खटनकट. जर तुम्हाला असा कोणी भेटत असेल तर त्याच पद्धतीनं भिडलं पाहिजे, सांगतायत प्रयत्न वाटतो. जर तुकाराम महाराज ठेविल्यानंतर पैशाची राहावेवाले असते तर त्यांनी अधमाशी अधम व्हावे हे कधीच सांगितलं नसतं. भले त्याची देव गांडीची लंगोटी, नाठाळाच्या माथा हानू काठी. यांनी काय केलं माहिती? या देशात हा अभंगच पलटून टाकला. तुकाराम महाराजांची भाषा रोपडी आहे, स्पष्ट आहे. यांनी काय केलं? भले त्याची देव काशीची लंगोटी. त्याच्या पलीकडे काय सांगितलं? नाठाळाच्या काठी देऊ माथा. म्हणजे त्यांनी जर काठी मारली असेल तर आम्ही आमचा माथा देऊ. म्हणजे एक गाल पुढे करू, एक छापड इकडून मारली असेल तर दुसरे घालणार मार नाहीये. अधमाशी अधम व्हावे असं म्हणणारे तुकाराम असं हे नाही म्हणत. तुकाराम महाराज वेगळं सांगताय, ते समजलं पाहिजे, ते सांगितलं पाहिजे, ते सांगितलं. तुकाराम महाराज म्हणतात भले त्याची ती खंडीची लंगोटी आणि नाठाळ असेल तर त्याच्या डोक्यावर काळी मारायला कमी करणार. आणि म्हणूनच ते म्हणतात आम्ही विठ्ठलाचे वीर, कोडू कळी काळाचे शिव. आम्ही विठ्ठलाचे वीर आहोत. आणि म्हणून ते वारकरी, वारकरी हा जो शब्द मगापासून तुम्ही ऐकतात, पंढरपूरच्या वाऱ्या करणारे ती वारकरी नव्हे. अंधश्रद्धेवरती, घातक रूढी परंपरांवरती वार करणारे ते वारकरी होते त्या काळात.
नेतृत्व करत होते नामदेव महाराज. भागवत धर्माची पताका घेऊन देशभर जात आहेत. पंजाबमध्ये मी ज्याला आता गेलो, नामदेव साहिब, बाबा नामदेव म्हणजे नामदेव महाराज. संबंध भारत घरामध्ये त्यांनी हा भक्ती संप्रदाय, भागवत संप्रदाय हा रस्त्यानं तो संपूर्ण नेला पुढे गेला. त्याचा पाया रचला, व्यापकता त्याला मिळवून दिली, मास बेस त्याला आपण म्हणतो ते मिळवून दिला. म्हणून लाखो माणसं आज येत आहेत, शिस्त आहे, काही नाही, साधे नियम आहेत वारकरी संप्रदायात. एकादशी करावी, तुळशी माळ घालावी आणि बाकीच्या चार दोन गोष्टी आहेत त्या करू नयेत. वरच्या आहेत काही गोष्टी त्या करू नयेत आणि नामस्मरण करावं, नामसंकीर्तन साधन सोपे, कर्मकांड नाही, बाकीच्या भंगिरीने असा साधा सोपा सरळ नामदेवाचा, ज्ञानदेवाचा, तुकारामांचा हा मार्ग जनतेला आवडला. कारण त्या कालखंडामध्ये प्रचंड कर्मकांडाचा स्तोम मार्ग, पूजा, दक्षिणा, दान, धर्म, यज्ञ याच्या नावाखाली डुबाडणं, बळी देणं, नवस देणं, म्हणून मग साधा सोपा सरळ असा धर्म, असा मार्ग संतांनी दाखवला. समता सांगितली. अनिष्ट रूढी परंपरांवरती हल्ला चढवताना हे संत काय कठोर होतात लक्षात घ्या. मी जे म्हणतोय की ते वारकरी वाऱ्या करणारे नाहीये, ते तर त्यांची असेंब्ली असेल, नॅशनल असेंब्ली. एकदा दोनदा वर्षातनं एकत्र सगळ्यांना भेटणं, नम्रता शिकावी ती त्यांच्याकडनं शिकावी. लहान आहे का मोठा आहे ते बघितलं जात नाही, पण पाया पडताना आमच्या आजोबाचे, मी जेव्हा जेव्हा पाया पडू आमच्या आजोबा तेव्हा तेव्हा वाकून आमच्या पाया पडू. पण आबा असं कोण बाबू महापुरे झाडे जातील ते कल्ला व्हायला. आपला अहंकार असते म्हणजे माणसात म्हणजे बाबू हा अहंकार खोटा आहे म्हणे, ह्या नाही पाहिजे म्हणजे माणसात. मग अहंकार जाते कायच्यानं, आपण दुसऱ्याचे पाय धरले की आपला अहंकार चालला जाते म्हणे. आपल्याला जाणीव होते की आपणही लहान आहोत. साधे साधे असे तत्व या संत मंडळींनी सांगितले. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, ज्याचा अभिमान गेला तो देव होऊन ठेला. देव कोण झाला? ज्याचा अभिमान गेला. ज्याचा अभिमानच नाही गेला तो बापाच्या जन्मात देव नाही होऊ शकत. पशु की तो पनहिया होय, नरका कछु न होय, नर करणी करे तो नरका नारायण होय. हे कबीर महाराज सांगतात. ज्या पद्धतीनं सरांनी त्याचं वर्णन केलं होतं मगाशी, त्याच पद्धतीनं संत सांगतात, जनी जनार्दन संत बोलले वचन. तुकाराम महाराज म्हणतात, देव पाहावयासी गेलो, देव नाही दिसला. मग काय दिसलं? पाणी आणि पाषाण जेथे तेथे. देव नाही दिसला, मंदिरात देव नाही, त्यांना देव नाही दिसला. देव पाहावयासी गेलो, देव नाही दिसला. काय दिसते? पाणी आणि पाषाण जेथे तेथे. खरा देव ते सांगतायत आपल्याला. देव कोणाला म्हणायचं? रंजलेल्या गांजलेल्यांना देव म्हणायला ते सांगतायत. धर्म ते आपल्याला सांगतात. रोकडा धर्म गाडगे बाबांनी सांगितला, विसरून गेलो आम्ही. इतका जबरदस्त प्रभाव आपल्याला दिसतो. आता नवस याचा त्याचा नवस केले जातात. केरळमध्ये 4-5 वर्षापूर्वी पुत्रकामेष्टी यज्ञ केला. ज्या नवरा बायकोला पोरं होत नाहीत त्यांना पोरं व्हावेत याच्याकरताचा पुत्रकामेष्टी यज्ञ. सुशिक्षित भयाळ बेलने त्या यज्ञात सहभागी. आणि 400 वर्षापूर्वी तुकाराम महाराज काय म्हणतात? ऐसे नवसायासे पुत्र होती तर मग का करणे लागे पती. नवसानं जर लेकर होत असेल तर नवरा करायची काय गरज? असा रोकडा प्रश्न विचारतायत तुकाराम महाराज. नवसाला विरोध करतायत. मंत्रतंत्राच्या विरोधात आपण मगाशी बोललो, मंत्रतंत्र जादू टोण्याच्या संदर्भामध्ये ज्ञानेश्वर महाराज स्वतः म्हणतात, मंत्रची वैरी मरे तर का बांधावी कट्यारे. त्या काळात कट्यार घेऊन फिरावं लागायचं, असुरक्षिततेचा धोकादायक कालखंड. अरे मंत्रानच जर वैरी मारत असेल तर कट्यार घेऊन कशाला फिरतो? मंत्रानच मारणार. याचा अर्थ काय आहे? ज्ञानेश्वर मंत्रतंत्राला या सगळ्या भानगडींना विरोध करतायत. योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म म्हणताना त्याच्यावरती कडाडून हल्ला चढवतायत. तुकारामाच्या कालखंडामध्ये शूद्र देवी देवतांची इतकी भक्ती वाढली होती. नवस आणि मग ते बळी देणं आणि मग कापाकापी ती सगळी भानगड चालायची. त्या काळात तुकाराम महाराजांनी लिहिलेला अभंग काय तापदायक आहे तुम्हाला लक्षात येईल. काय जोरदार अभंग लिहिलेला आहे. नवे जाखाई जोखाई माया राणी मेसाबाई. नवे जाखाई जोखाई माया राणी मेसाबाई, बळीया माझा पंढरीराव तो या देवांचाही देव. बहिरव खंडेरव रोटी सुटीचे हे देव, गणोबा विक्राळ लाडू मोदकाचा काळ, रंडी चंडी शक्ती मध्य मासा ते भक्षिती. तुकारामांनी एवढा सगळा यांचा समाचार घेऊन टाकला. हे देव नाहीत,
त्यांनी घोषित करून टाकलं, हे काय देव. आणि म्हणून मग पुन्हा सांगतात तीर्थी धोंडा पाणी, आणि देव कुठे आहे? देव रोकडा सज्जनी. तुकाराम महाराज एवढ्यावर नाही थांबत. तुकाराम महाराज कळस कशा करता झालेत तुमच्या लक्षात येईल. बाकीच्यांनी ते एक 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 वीट रचत रचत आणली, पण तुकाराम महाराज याच्याकरता कळस ठरलेत की तुकाराम महाराज हे या सर्वांपेक्षा जल जहाल होते. काय झालं? हा, देव रोकडा सज्जनी सांगणारे हे तुकाराम. काय पुढे एक 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 गोष्ट तुम्ही जर बघितली ना, तुमच्या लक्षात येईल की काय ताकदीनं मांडणी करतात. दाऊ नेणे जडीबुटी. आता आपल्याला दिसतात बुवा बाबा, त्यावेळेस तुकाराम महाराज काय म्हणतात? दाऊ नेणे जडीबुटी चमत्कार उठा उठी. हे मी चमत्कार बिमत्कार सांगत नाही, हे जडीबुटी देण्याचं काम मी करत नाही. तुकाराम महाराज सांगतायत चमत्काराला विरोध करतायत, आणि तुकारामाच्याच नावाने चमत्कार. ज्ञानेश्वरांनी योगयाग विधी निर्सिद्धी वायाची उपाधी दंभधर्म सांगितलं. ज्ञानेश्वरीत कुठेही त्यांनी चमत्कार केल्याचे उल्लेख नाही. तुकारामबुवाच्या अभंग गाथेमध्ये कुठेही त्यांनी चमत्कार केल्याचा कुठेही काही उल्लेख केलेला नाही. तरीही त्यांना त्यांच्या मृत्यूनंतर 300-400 वर्षांनंतर चमत्कार चिटकवणं सुरू झालं. संतांना चमत्कार चिटकवण्यात आलेले आहेत, हे कृपया समजून घ्या. आपण तर सरळ सरळ गेली 20 वर्षापासून मांडणी करतोय की चमत्कार सिद्ध करा आणि 5 लाख रुपये मिळवा. जो जो चमत्कार करतो तो तो बदमाशच असतो. जाहीर रीतीनं अब्राहम कोरांचं हे वाक्य आपण लोकांना सांगत आलेलो आहे. जो जो चमत्कार करतो तो तो बदमाशच असतो. जो जो न तपासता चमत्कारावरती विश्वास ठेवतो तो बावळट आणि मूर्खच असतो, हे अब्राहम कोरू म्हणतात. 1965 साली त्यांचं स्टेटमेंट होतं. चमत्कारावरती तपासल्याशिवाय विश्वास ठेवायचा नाही. चमत्काराच्या विरोधात अशी मांडणी केली रे केली की मग लगेच प्रश्न यायचे की या संतांनी चमत्कार केले की नाही, मग रेडेमुखी वेद वदवले का नाही, मग यांची तुकारामबुवाची अभंगाची गाथा वर आली का नाही, हे प्रश्न विचारले जातात. आणि म्हणून नम्रपणे सांगायला लागतं की बाबा रे, ते लोक संत ज्यांना आज आम्ही म्हणतो, ही माणसं त्यावेळेसचे समाज सुधारक आहे. हे मंत्रतंत्राच्या विरोधात बोलतात, शूद्र देवी देवतांच्या विरोधात बोलतात, नवसाच्या विरोधात बोलतात, बुवा बाजीच्या विरोधात बोलतात. तुकाराम महाराजांचा अतिशय सुंदर अभंग आहे. ऐसे संत झाले कली तोंडी गांजा तंबाखूची नली, भांग भुरका हे साधन पचनी पडे मद्यपान. या पद्धतीच्या या लोकांना त्यांनी खेटरांना पूजलं पाहिजे, या पद्धतीची आज्ञा केलेली. खोटे संत कोण आहेत ते सांगितलेले. जटा वाळवून केस अंगी आणती जे देव, ते नव्हती संत जन नव्हे ती आत्मखून. देवी देवता अंगात आणणाऱ्यांच्या विरोधात संत मांडणी करतात. तुकाराम बाबा बोलतायत, नवसाच्या विरोधात बोलतायत, या सगळ्या चमत्कारांच्या विरोधात बोलतायत, आणि त्यांनाच चमत्कार चिटकवले. हे चमत्कार चिटकवले म्हणजे काय झालं? खरंच चालवलं का? त्याचंही स्पष्टीकरण आपण जरा समजून घेऊया. संतांनी कधीही चमत्कार केले नाही. कोणत्याही संतांनी चमत्काराचं समर्थन केलेलं नाही. उलट दाऊ नेणे जडीबुटी चमत्कार उठाउठी ते म्हणतात. मग रेडेमुखी वेद वदवले म्हणजे काय हो? तर मनुस्मृतीच्या कालखंडानंतर म्हणजे इसवी सनाच्या 5व्या शतकानंतर ज्ञान सगळ्या समाजापासून हिरावून घेण्यात आलं. शिक्षण घेण्याचा अधिकारच ठेवला नाही. शूद्रातिशूद्रांना शिक्षणाचा अधिकार नाही. पहिली पिढी शिकत नाही, दुसरी पिढी शिकत नाही, तिसरी, चौथी, 5वी, 10वी, 11वी पिढी ज्या वेळेला आली, काय झालं? मूढमती, डोक्यात काही दुसरं नाहीच, रेड्यासारखं डोकं होऊन गेलं. पशुत आणि त्या माणसात काही विशेष फरकच उरला नाही. अशी रेड्यासारखी गती प्राप्त झालेल्या या समाजाच्या तोंडामध्ये गीतारूपी ज्ञान ज्ञानेश्वरीच्या निमित्तानं तोंडातून यायला लागलं. ते पाठ होऊन लोक बोलायला लागलेत, त्याची चर्चा करायला लागलेत. आणि म्हणून त्या कालखंडामध्ये आमच्या ज्ञानानं या रेड्यासारख्या गती प्राप्त झालेल्या लोकांच्या तोंडी वेद वदवले असं बोलल्या गेलं. आणि मग त्याचा पुढे जाऊन रेडेमुखी वेद वदविले हे होऊन गेलं. रेडे म्हणजे म्हशीबाईचा नवरा नव्हे. रेडे म्हणजे रेड्यासारखी तुमची माझी जी गती त्या कालखंडात झाली होती ज्ञान नसल्यामुळे, त्या समाजाला हे त्यांनी दिलं, म्हणून त्याचा असा अलंकारिक उल्लेख. पण आमचा कीर्तनकार प्रवचनकार हे नाही सांगत. तो सांगते हाय महाराजांचा लौकिक सामर्थ्य, वेदांना बोलायला लावले आणि मग महाराजांनी
त्याला बोलायला लावले आणि तो वेद म्हणायला लागला, ओम नमो जी आद्या, सोडून जातो माणूस. वर्षानुवर्षे चमत्कार सांगतात, खोटे नाही झाले, त्यांनी केले नाही, त्यांनी क्लेमही केलेला नाही. चमत्कार अभंग तरले. काय तरले? का अभंग कसे तरले हे विचारणा. कोणता कीर्तनकार जर तुम्हाला सांगणार असेल उद्या की तुकाराम महाराजांचे अभंग इंद्रायणी काठी तरले, त्याला म्हणा बाबा तरले कसे ते नंतर सांग, पहिले बुडवले का ते सांग, आणि कोण बुडवले ते सांग. तिन्ही सांगायचं. कोणी बुडवले तिन्ही सांगायचं, का बुडवले तिन्ही सांगायचं. तुकारामांच्या अभंगावरती एवढा डास का? मंबाजी भट्ट असेल, रामेश्वर भट्ट असेल, तत्कालीन ही सनातनी मंडळी असेल, ही मंडळी तुकाराम महाराजांना एवढा खार काऊन खातात? कारण तुकारामाचे कोरडे बोल नव्हते, अंतरीचा जिव्हाळा होता. आतून सर म्हणतात ते प्रेम, प्रेम तो कळवळा आहे. बुडती हे जना न देखावे डोळा, म्हणून कळवळा येत असे. हा तुकाराम महाराजाचा कळवळा आहे. तो तुकाराम महाराज या कळवळ्यानं या जनतेकरता बोलायचे, लिहायचे. त्या कळवळ्यानं ती मांडणी ते करायचे आणि मग त्यातनं रोकडे बोल बाहेर पडायचे. आणि हे रोकडे बोल ज्यांचा पोटोबा धर्माच्या देवाच्या नावानं चालतो आहे त्यांना झोंबायचे. मग याचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. कारण डायरेक्ट त्यावेळेसच्या जाती व्यवस्थेला तुकाराम महाराज आव्हान घालतायत. जाती व्यवस्थेला नकारताना ते म्हणतात मलमूत्री जन्मला, म्हणजे सगळ्याचा जन्म कुठून झाला? मलमूत्री जन्मला, योनी मार्गे आला, ब्राह्मण का जन्मला काना वाटे. डायरेक्ट ही मांडणी करतात. आता अशी मांडणी जर केली तर मंबाजी भट्टाला कसं सहन होईल? रामेश्वर भट्टाला कसं सहन होईल? आणि म्हणून या तुकारामाचा बंदोबस्त करा. मग तापलेलं पाणी त्याच्या अंगावरती फेका, मग उसाच्या फोकाने त्याला मारून पहा तरी तुकाराम बधत नाही, काट्यानं मारून पहा तरी तुकाराम ऐकत नाही. उलट तुकारामाची प्रसिद्धी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गावगाव कीर्ती पसरत चाललेली आहे आणि गावगाव कीर्तनं व्हायला लागलेले आहेत. लोकांना ते साधा सरळ धर्म समजावून सांगतायत, देव कुठे आहे ते समजावून सांगायला लागलेले आहे. कर्मकांडापासून परावृत्त करतायत. या पोथी बिथीच्या नादात लागू नका असं सांगतायत. हे सगळं सांगत असताना समाज सुधारण्याचं हे काम तुकारामाचं चालू असताना याला कुठंतरी रोखावं म्हणून मग यांनी एक नवाच प्रयत्न केला. आपल्या देशात अजूनही तो प्रयत्न केला जातो. स्कॅन्डल म्हणजे एखाद्या बाईचं झंगट त्याच्या मागं लावून न्यायचं, मग तो बदनाम होतो. मग तो बदनाम झाला की त्याला डॉमिनेट करायचं. तुकाराम महाराजाकडे कोणाला पाठवलं? एका वेश्येला यांनी विकत घेतलं. म्हणजे पैसे देऊन तिला पटवलं, जा तिच्या घरात जा आणि त्याच्या गळ्यात पड. आम्ही खिडकी बिडकीतनं दारात पिढ्यातनं ठोठावून बघतो, लोकांना दाखवतो की बघा तुकाराम ज्याला तुम्ही साधू म्हणता हा कसा आहे. प्लॅनिंग. ती वेश्या गेली. तुकाराम आपल्या नामसंकीर्तनात तल्लीन झालेलं आहे. आणि जगद्गुरु तुकोबाराय ज्याला डोळे उघडतात, आवाज येतो, बघतात, ते समजून जातात एका मिनिटात ही कशा करता आली. आणि म्हणून त्यांच्या तोंडातनं सहज उद्गार बाहेर पडतात. जाई जाई व माते, माय म्हणतात तिला. जाई जाई व माते न करी साय असं, तैसे न हो आम्ही विष्णुदास. पराविया नारी परकी नारी, आम्हा रखुमाई समान. हे गेले सांगून ठाईची. तिला माय म्हणतात, तिला रखुमाई म्हणतात. ते म्हणतात मी तुमच्यात त्याच्यातला नाही आहे, मी विष्णूचा दास आहे, म्हणजे मी भक्त आहे विठ्ठलाचा, मी त्याच्यातला नाही आहे. माय व तू चालली जा. तुकारामाचा हा साधेपणा बघून ती शेवटी तुकाराम महाराजांच्या पाया पडते. मी चुकली म्हणे, शुल्लक धनाच्या लोभानं म्हणे मी तुमच्यावर लांछनालायसाठी इथपर्यंत आली म्हणे, मी चुकली. आणि ती परत जाते. तुकाराम महाराजांचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न करूनही तुकाराम महाराज संपत नाहीत. मग धर्माची आज्ञा निघते. तो तुमचा माझा प्रिय धर्म आहे. त्या धर्माचे हे धर्मशास्त्री पुरोहित हे धर्माज्ञा काढतात की तुला वेद सांगण्याचा अधिकार नाही आणि तू अभंगामधनं वेद सांगून राहिला. तू शूद्र जातीमध्ये जन्माला आलेला असताना सुद्धा तू वेदांना कसं काय सांगतो आहेस अभंगाच्या द्वारे? तुला हा अधिकार नाही. त्याचा अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न होतो. तरीही कीर्तन काही संपत नाही. वेदाचा तो अर्थ आमासाची ठावा, येरांनी वाहावा, भार माता ही बोलतात तुकाराम महाराज. रोकडं बोलतायत. म्हणून मग आज्ञा निघते की याच्यात अभंग पाण्यात बुडवून टाका. आयुष्यभर एक 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 अभंग तुकाराम महाराजांनी जो लिहिलेला तो पाण्यात बुडवायला लावला जातो. आयुष्यभराची सारी कमाई जी असेल, जी कळकळीतून निर्माण झालेली कमाई होती, ही कमाई अशी डोळ्यात देखत पाण्यात ज्यावेळेला जाते त्यावेळेला काय यातना होतात हे तुकाराम महाराजाच्या त्या गाथेत तुम्हाला ते एक एक अभंग वाचायला मिळतात.
तुकारामांची काय अवस्था असेल, अस्वस्थ होऊन गेले तुकाराम, आयुष्याची सारी कमाई गेली, आता मी माझं कार्यच काही उरलं नाही, आत्महत्या करण्यासारखे त्यांच्या डोक्यात विचार यायला लागले की आपण आता संपून जावं, काय उरलंच काय आपल्याजवळ, काही शिल्लकच ठेवलं नाही. जगनाडे महाराज, संताजी जगनाडे, तुकारामांचे सहकारी, हे जगनाडे महाराज, ते जगनाडे महाराजांनी सांगितलं तुकाराम बोला, दिलासा दिला. तुकाराम महाराजांना सांगितलं, महाराज चिंता नका करू, तुकोबा चिंता नका करू, अभंग पाण्यात बुडाले तर बुडू द्या. या हजारो लोकांना या इंद्रायणीच्या काठावर, हा जो इंद्रायणी काठ आहे, आपण म्हणतो की नाही पूर्णा काठ, तापी काठ, वैनगंगेचा काठ, त्या परिसरात नुसता काठ नसतो, त्या परिसरातली गावाच्या गावं, हा जो इंद्रायणी काठ आहे, हा इंद्रायणीचा परिसर आहे, या परिसरातल्या हजारो लोकांना तुमचे एक एक अभंग मुखोद्गत आहेत, मी सगळे जमा करून आणतो. आणि जगनाडे महाराजांनी मग भ्रमंती सुरू केली, तुकाराम महाराजांचे सगळे अभंग पुन्हा लिहून काढलेत आणि ती गाथा तुकाराम महाराजांकडे दिली. हा खरा इतिहास, हा नाही सांगत प्रवचनकार, चमत्कार सांगते. मग विठ्ठल स्वतः आलेवर आणि त्यांनी हातात दिली. महिपतीनं काव्यात्मक वर्णन केलं याचं की इंद्रायणी काठी, इंद्रायणीच्या पाण्यातून म्हणजे या काठावरून, इंद्रायणीच्या तीरावरून तुकोबाचे अभंग वर आलेत. वर आले म्हणजे काय, लोकांनी पिले, खरा इतिहास. असे चमत्कार संतांना चिटकवले. आता प्रश्न असा निर्माण होतो की हे एका बाजूला खरे संत आम्हाला जो संदेश देतात तो मानवतेचा, भूतदयेचा संदेश देतात, आणि दुसऱ्या बाजूला आता आपल्या देशात कोणते लोक आहेत सध्या ज्यांना आपण संत म्हणलं ते कोणत्या लायकीचे. कृपाळू महाराज सकाळी प्रवचन ऐकता का नाही? आस्था चॅनल, संस्कार चॅनल, जगद्गुरु कृपालूजी महाराज, श्री श्री 420, तसं ते श्री श्री काही ते 1008 वगैरे काय आणखीन बरंच काही लिहिलं जातं, उपाध्या भरपूर असतात मागं. पराविया नारी रखुमाई समाना असं म्हणणारे तुकाराम महाराज कुठं? ज्या दिवशी या कृपाळू बारबाला मी त्या टीव्हीवरती प्रवचन करताना आणि परमार्थ मार्गदर्शन करताना पाहिलं, त्या दिवशी तळपायाची आग मस्तकात गेली. 10व्या वर्गात शिकणारी पोरगी, एका श्रीमंत धनिकाचं घर, यांना गरीबाची झोपडी नाही चालत. पाहिलं कधी आसाराम बापू कोण्या कुटीत झोन झोपले, रात्रभर त्याच्या इथला भाकर तुकडा खाल्ला, पाहिलं होतं कधी? बडे बडे हवेलियों में कृपाळू महाराज नागपूरच्या आलिशान कोठीमध्ये वरच्या मजल्यावरती खालती भक्तिणी बसलेल्या आहेत. चंद्र तेथे चंद्रिकाचं विडंबन अत्र्यांनी केलं. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, तसंच त्यांनी केलं. वृक्ष तेथे छाया, ब्रह्म तिथे माया, आणि बुवा तिथं, हा बुवा आणि त्याच्या खालती त्या बाया, त्या काय करतायत? भजन म्हणतायत. त्यातल्या एका भक्तीने ना या 10व्या वर्गातल्या पोरीला सांगितलं, जा महाराज जी की सेवा, और महाराज जी का अगर कृपा प्रसाद तुझे मिल जाए तो तेरे जैसा भाग्यवान कोई नहीं. ही बिचारी अजान बालिका ती गेली, तिला काय माहित पाठवतायत बा. या खाली भजन करतायत, गोविंद बोलो, हरी गोपाल बोलो, राधारमण हरी गोपाल बोलो, जोरा जोरात तप वाजतेय, पखवाज वाजतोय, टाळ वाजतोय, आणि या सगळ्या गदारोळामध्ये वरती काय चाललंय याचा आवाजच येत नाहीये. एक कोणी नित्यानंद स्वामी नावाचा तरुण पोरगा नुकताच दीक्षा घेऊन बाबाच्या त्या पंथात सामील झाला होता. त्या तरुणानं काहीतरी ओरडण्याचा आवाज ऐकला म्हणून तो कुतूहलानं वर गेला. नुकताच नवा होता, काय तो याच्यात मुरला नव्हता. त्याला वाटलं कशाचा आवाज येतो, आता एक पोरगी वर गेली, काहीतरी काय झालं बाबा म्हणून तो बघायला गेला उत्सुकतेनं वरती. उन्हाळ्याचे दिवस, कूलर आणि खिडकीत कूलर लावल्यावर ती फट असते की थोडीशी गॅप असते ना, त्या गॅप मधनं त्याने पाहिलं, दरवाजा तर बंद, बाबा नागडा आहे आणि त्या पोरीच्या अंगावरचे कपडे फेडण्याचा प्रयत्न करता. इतका नीच माणूस तुम्हाला रोज सकाळी प्रवचन देतो, कोणाला संत म्हणून राहिलो आम्ही? पराविया नारी रखुमाई समान म्हणणाऱ्या तुकाराम महाराजांना आम्ही विसरलो. आणि बलात्काराच्या आरोपामध्ये ज्याला नागपूर पोलिसांनी गजाआड केलं होतं, सुप्रीम कोर्टापर्यंत आता त्याची केस चाललेली आहे, हायकोर्टामध्ये ती सगळी लढाई चाललेली आहे, त्या बलात्कारी माणसाचे प्रवचन आम्ही ऐकायला लागलो. आम्ही विसरून गेलो खरे संत. गुलाब बाबा, तू गेल्या जन्मीची राधा, मी गेल्या जन्मीचा कृष्ण, ये इकडे, हे म्हणणारा गुलाब बाबा, याला आम्ही संत म्हणतो. गाडगे बाबाला आम्ही विसरून गेलो. गाडगे बाबा आठवत नाही लोकांना.
महारोग्याच्या बोटाच्या घाणेरड्या जखमा रक्त ते सगळं धुवून चिंधी बांधून त्याच्या दवा पाण्याची व्यवस्था करणारे गाडगे बाबा कुठं? रानो माळ भटकत भटकत तुमच्या माझ्यासाठी कल्याणासाठी तुम्हाला चांगली दिशा देण्यासाठी सांगणारा हा माणूस कुठं? भटकत भटकत काय सांगतोय? ब्रह्मन मायान मोहन त्याग देऊन छोड देऊ हे नाही बोलत. बापो जेवणाचं ताट मोळा, एक वेळेस जेवणाचं ताट मोळा, बायकोले लुगडं घेऊ नका, युहायातले एक टाइम झाला तर पाहुणचार करू नका, पण आपल्या लेकरा बाळायला शिकवल्या बिगर राहू नका. हा खरा बहुजन समाजाच्या कल्याणाचा संदेश देणारे गाडगे बाबा कुठं? गाडगे बाबावर गेले. माझे आजोबा सांगायचे, गाडगे बाबा म्हणे बाबू कोणाला पाया नाही पडू देत म्हणे, पडू नव्हते देत. आणि लोकांचं म्हणणं असं होतं की गाडगे बाबाच्या पाया पडल्यानं सगळं काही आपलं भलं होते. आणि मग लोक काय करायचे? दानगाई करायचे आणि जबरदस्ती गाडगे बाबाच्या पायावरती पडायचे. आणि मग गाडगे बाबा काय करत? रट्टा मारत राहायचा. त्याच्यातही नवी अंधश्रद्धा शब्द निर्माण झाली. ज्याले गाडगे बाबाचा रट्टा बसते त्याचं तर 4 पिढ्याचं कल्याण होते. रट्टा खायला लोकांची गर्दी. आजोबा सांगायचे आता हा रट्टा म्हणून रट्टा मारता मारता एखाद्या गेला काहून रे माया कायले पाया पडतात? कायले आला? माया पाया पडून काय होणार? तू कायले आला? नाही जी पाय, अरे एवढाच पाया पडाचा शौक असन तर आपल्या मायबापाच्या पाया पण रे बापा. मी कोणाचा गुरु नाही, माया कोणी शिष्य नाही. बापो मी मेल्यावर माय पुतळे उभे करू नका, माय फोटो उभे करू नका. मी शेतकऱ्याचा आळा आणि पोर, ईश्वराच्या भक्तीचं मले काय ज्ञान? तुकोबाराया सांगून गेले तेच तुम्हाला सांगतो बापो. अतिशय साधेपणानं स्वतःचा फोटोही उभा करू नका, पुतळेही उभे करू नका म्हणणारे या 20व्या शतकातले सर्वश्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार गाडगे बाबा, संत गाडगे बाबा कुठं? आणि जागोजागी अमुक सुधांशू महाराज, आसाराम महाराज, जा पोस्टरच जो पोस्टरच चिपकू चिपकू प्रसिद्धी ग्लॅमर. याला म्हणतात 5 स्टार बाबा. 5 स्टार एकदम ते त्यांचं ते ऑर्केस्ट्रा आणि ते बापा बापा काय काय. अरे 2 दगडाचा टाळ करायचे गाडगे बाबा आणि त्याच्यावर गोपाला गोपाला करता करता लोकांच्या डोक्यातला अंधश्रद्धेचा कचरा काढायचे. ते गाडगे बाबा कुठं? त्याला संत म्हणायचं गाडगे बाबांना का ह्यांना म्हणायचं? अरे स्वतःचेच फोटो स्वतःच्या स्टॉलवर विकतात. महाराज जी का साहित्य, महाराज जी का ये, आणि चाललं विकणं. धंदा आहे धंदा. सरळ सांगतो अध्यात्माची डायरेक्ट बाजार मांडून टाकलेला आहे आणि सरळ सरळ डायरेक्ट दुकानदारी आहे, पैसे कमाने का जरिया. आणि एक महाराज मी तुम्हाला सांगतो टीव्हीवर अजून मधून दिसत असतो, व्यापाऱ्यांना व्याजाला पैसे देण्याचा धंदा करतो. काढाले का 1 करोड रुपये की संपत्ती, ट्रस्ट बनवून टाकलं, ट्रस्टच्या नावानं पैसे जमा होतात. हे पैशाचं करायचं काय? सगळं खायला भेटतं, फुकटचं सगळं भेटतं. साजूक तुपाच्या शिऱ्यापासून कारल्याच्या रसापासून काय वाटल ते भेटतं ना हो. त्याला काय खर्च करावा लागतो? नाही. मग पैसा कुठं जाईल? व्याज भट्ट्याचा धंदा करतात. मोक्ष का 10वा मार्ग. माता भगिनींनो क्षमा करा, मला त्याचे शब्द सांगू द्या. ज्यांना आम्ही संत म्हणतो ते काय लायकीचे तुमच्या लक्षात येईल. मोक्ष का 10वां मार्ग योनी मार्ग से जाता है असो आपल्या प्रवचनात डायरेक्ट सांगतो. माता भगिनींनाही काही वाटत नाही आणि बाकीच्यांनाही काही वाटत नाही. अमरावतीत सुंदरदासचं प्रवचन. माहेश्वरी पंथा, माहेश्वरी आहेत, माहेश्वरींमध्ये एक रामस्नेही पंथ आहे. रामस्नेही पंथाची गद्दी सांभाळणारा हा सुंदरदास, स्वामी सुंदरदास. मोक्ष का मार्ग काय सांगतोय? मोक्षाचे बाकीचे मार्ग अध्यात्मात सांगितले, हा नवाच मार्ग यानं शोधून काढला. लाज वाटत नाही या माणसाला हे बोलताना. आणि त्याचं कीर्तन ऐकायला गर्दी. आम्ही ज्यावेळेला त्याच्या विरोधात, याच्या या वाक्याच्या विरोधात ज्यावेळेला उभं ठाकलो आणि त्याच्या या सगळ्या बदमाशीच्या विरोधात ज्यावेळेला उभं ठाकलो, एका माहेश्वरी माणसानं मला माहिती दिली. तो म्हणला कुछ नहीं होगा बोले हलकारे साहब, आप कितना भी चिल्लाएंगे तो ये लोग उसके पास में जाएंगे बोले, क्योंकि इसके सब दबे हुए बोले, इनको सबको इसने पैसा दिया है बोले, बहस का धंदा करता है बाबा. एक आता सध्याचा एक 5 स्टार बाबा आहे, नागपूरचा एक मोठा व्यापारी आहे, त्याला काहीतरी त्याने 9 करोड रुपये दिलेत. 9 करोड. बाबाजवळ पैसा येतो कुठून? आलिशान काम. अरे सोन्याचा रथ. सत्यसाई बाबाचं ते काय जन्मोत्सव झाला होता, महारा प्रधानमंत्री राष्ट्रपती सगळे मोठे मोठे अधिकारी सारा देश तिथंच जाऊन बसला. आणि ती स्टेडियम आणि मग त्या रथात ते काय बाबा बसले, सगळ्यांना आशीर्वाद काय देऊन राहिले. पाहिला तो तामजाम. सोन्याचा रथ.
गारुड्यासारखे चमत्कार करून लोकांना उल्लू बनवून भोमटेगिरी करून भामटेगिरी करून या पद्धतीनं पैसा जमा करून सोन्याच्या रथात मिरवणारा हा याला संत म्हणायचं का? रेल्वेत थर्ड क्लासचा डबा संडासाच्या जवळ गोधळ अंगार पांघरून सदैव आयुष्यभर ज्या माणसानं प्रवास केला आणि तरीही जनकल्याणाची कास कधी सोडली नाही त्या गाडगेबाबाला संत म्हणायचं. सब माया है, माया का पसारा है, माया को त्यागना होगा, माया को छोड़ना होगा. माया में फंसे रहोगे तो भवसागर को पार नहीं कर पाओगे, भवसागर में तुम डूब जाओगे, इससे निकलना पड़ेगा, माया को त्यागना होगा. जयराम जी की कहना होगा. अरे रात्रंदिवस तू आम्हाला माया माया त्यागायला सांगतो, तुझी माया सुटली का? तुझी वासना सुटली काय? एअर कंडिशन कार शिवाय महाराज बसतच नाही. दुसरी कार तेल वृत्ती. आम्हाला सांगायचं माया को त्याग. अरे आम्ही भाकर मिठ्ठू लोक, आम्ही खापरगुंडे माणसं. आमच्याजवळ असल नसल 2 एकराचा तुकडा असल, असल नसल काहीतरी काबाड कष्ट करून बांधलेलं घर असल, आम्हाला काय सोडायला लावतो तू? तू सोड ना पहिलं. तू ये जरा मैदानात, चाल खेड्यापाड्यानं हिंड, माझ्यासोबत फिंड, मी येतो. गाडगे बाबा हे नव्हते करत. गाडगे बाबा समाजाला कीर्तनातला काय सांगायचे? काऊन रे तुमच्या गावात देवी देवता अंगात येते काय रे? लोकांच्या अंगात रोजी येते. नाही रे, माणसाच्या अंगात देवी देवता येत नसते रे. नाही जी बाबाजी आमच्या गावात ते येते. का रे तुमच्या नाकात शेंबूळ असते का? नाही रे. हो जी, कोणतरी एक हो म्हणायचं. डोळ्यात चिपळही असतात रे. हो जी. का रे डोकसं नाही धुतलं तर उवान बळले होतात रे डोक्यात. हो जी बाबा. का रे पोट साफ नसलं तर पोटात मैलाच असते रे, मलनमूत्रच असते रे. हो जी. का रे हे चांबलं जर काढलं तर रक्तामासाचं चिखलच आहे गळ्या आपलं शरीर. हो जी. सगळे प्रश्न विचारतात गाडगे बाबा. आणि मग सात्विक संतापानं चिडतायत. काऊन रे आपलं शरीर म्हणजे मलमूत्राची खाणच आहे रे. हो जी. आणि मग सात्विक संतापानं चिडून गाडगे बाबा काय म्हणतात? अरे अखिल ब्रह्मांड चालवणारा तो परमात्मा हो तुमच्या माह्यासारख्या सळल्या सुळल्या शेंबड्या सुंबड्या माणसाच्या अंगात का येईल रे? देव काय तुमच्या बाप्पाचा नौकर आहे? देवाच्या अंगात येत नसते. हे सांगणारा कीर्तनकार महाराष्ट्रात अजून पैदा का झाला नाही? नंतर आमच्या अकोटजवळ ते पशुहत्येचं ते चालतं ते एका यात्रेमध्ये आमचे काही अकोटची कार्यकर्ता मंडळी आली. म्हणले गणेश भाऊ ते आपल्याला ते तिथं काहीतरी करायचं आहे, ते थांबवलं पाहिजे. म्हटलं गडे हो तुम्ही चिकन मटन खाता तुम्हाला काय अधिकार आहे त्याच्यावर बोलायचा? हा अधिकार प्रवचनकारांचा कीर्तनकारांचा. आपल्या इथल्या सगळ्या हरिभक्त परायणांना बोलवा, त्यांच्याकडे लागल्यात जा, त्यांना निवेदन द्या, त्यांचं काम त्यांना करू द्या. त्यांना म्हणा तुम्ही सांगा. का जात नाही तिथं कोणी सांगायला? नाही जात. गाडगे बाबा काय बोलायचे, एक 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 गाडगे बाबा जर नुसतं तुम्ही बघितलं यांची तुलनाच करून पहा ना. कोणी बलात्काराच्या आरोपाखाली, तो सुंदरदास त्याच्या मठामध्ये जयपूरमध्ये एक भानगड झाली. मध्यंतरी काही आता छोट्या छोट्या पुरी आजकाल कीर्तन प्रवचन करायला लागल्यात आणि त्यांना लाखोची गर्दी असते. तर मोरवीचे कोणी बापू आहेत, नाही मोरारी बापू नाही आहेत, मोरवीचे बापू आहेत. नाव आठवेल तर आठवेल, मी सांगीन. ह्या माणसाला बलात्काराच्या आरोपाखाली अटक झाली आणि केस पेंडन्सीमध्ये असताना तो मरण पावला. त्याची कृपा पात्र शिष्या ती आता प्रवचन करते, तिचे आयोजन केले जातात. पैसे कमाने का स्कॅन्डल आहे, धंदा आहे. हे जे लाखोची गर्दी जमा करण्याचं टेक्निक आहे. तिथं आरतीचं ताट ठेवलं जातं, 500-500च्या नोटांना असे बंडल ठेवले जातात. आपल्यासारखा भाकर मिठ्ठू माणूस जाते, अरे बापा इथं तर मोठ्या मोठ्या नोटा ठेवल्या जातात, पायात पडाच लागते आणि त्या आरतीत तर काही टाकाच लागते. आपणही सहज 10 रुपये टाकतो. 1,00,000 लोक जर प्रवचनाला आले असतील आणि 20,000 लोकांनी जरी 10-10 रुपये टाकले असेल तर जमा किती झाले पहिल्या दिवशी? 8-8 दिवस चालतं. अरे या आरतीच्या पैशाचा हिशेब चॅरिटी कमिशनर कुछ नाही मालूम, सगळं गडबड गुंडा. मला नेहमी वाटायचं का एवढं दानशूर या समाजात लोक झालेच कसे काय बाबा? हे दानशूर नाहीये, याच्या मागं कोण असतात आयोजनामध्ये तेही समजून घ्या. रात्रंदिवस तराजूला दांड्या मारायच्या, दुनियाभरचं ब्लॅक मार्केटिंग करायचं, तेलात भेसळ करायची, दुनियाभरचे काळेबेरे धंदे करायचे, 2 रुपयाची वस्तू 50 रुपयाला विकायची.
2 नंबरचा सगळा कारोबार करायचा आणि मग आपला ब्लॅक मनी व्हाईट कसा करायचा तरीका दानशूर नाही येत. अरे कष्ट करणाऱ्या माणसाला विचारा, काबाड कष्ट करणाऱ्या माणसाला 50 रुपये देताना, अरे स्वतःच्या भावाच्या पोराच्या वाढदिवसाला जाताना 50ची नोट निघत नाही त्याच्या खिशातून. कष्टाचे पैसे असले तर, हरामाचे असले तर काही जाऊ दे, काय पाहा लागते आपल्याला. ब्लॅकचं व्हाईट. गाडगे बाबा ह्याच्यातले नव्हते, लक्षात ठेवा. हे जे आज आम्ही जे पाहून राहिलो वेगवेगळे पंथ तयार होऊन राहिलेत, एक तो पंथ नवीनच आला, सिद्ध सायन्स. तुमच्याकडे पोचलं नाही वाटते अजून, बरं झालं नाही, येऊ नका देऊ. अंगाला हात लावते, तुझा रोग मला दे, तुझा रोग मला दे, तुझा रोग मला दे. ट्रान्सफर झाला रोग. आणि मग तो म्हणते अर्थिंग, जमिनीला हात लावते, तो रोग आता जमिनीत चालला गेला म्हणते. अरे म्हटलं तू उभाच तर जमिनीवर आहे, तोही उभा जमिनीवर आहे. जर रोग असा ट्रान्सफर होऊन जमिनीत जात असेल तर त्याच्याच अंगातून डायरेक्ट कमी जात. सिद्ध सायन्स आलं. आता ते नवीनच आलं, तो लाल दिवा त्याची इकडे पहा. आणि मग तुम नाही हो टेक्निक आहे, संमोहनाचं टेक्निक वापरला जाते. तुम नहीं हो, तुम तो एक मैली आत्मा हो, मगर ईश्वर ने तुम्हें चुन लिया है. कलयुग अब खत्म होने वाला है, उसका अंत निकट है. सतयुग अब बहुत ही नजदीक है, वो आने वाला है. और कलयुग खत्म होने के बाद में सतयुग में खाली 50,000 आत्माओं को चुना गया है ईश्वर के द्वारा. आप उनमें से एक हो, मगर तुम्हारी आत्मा मैली हो चुकी है. अब मैली आत्मा को हमारा प्रजापिता वाला साबन है, उससे धोना पड़ेगा. ऐसा है. चंद्रपूरचा एक सिंधी व्यापारी आमच्या शिबिरात आला और ढसा ढसा रडला. मैं बर्बाद हो गया. बोले साहब इनका कुछ तो भी करो. चिड़ून बोलत होता, इनका कुछ तो भी क्यों नहीं करते. बोले आप इनके बारे में कुछ क्यों नहीं बोलते. तो क्या हुआ. तो सांगायला लागला, माझा चांगला धंदा होता. एक दिवशी मी असंच काहीतरी कीर्तन प्रवचन ऐकायला गेलो आणि त्या चक्रात अडकलो तर इतका अडकलो की मी बायकोला बहीण म्हणायला लागलो. ती बाई किती दिवस वाट पाहिल्याची. 6 महिने पाहिले, नवरा काय नाच सोडत नाही. रोज तिथंच जातोय, रोज तिथंच जातोय, रोज तिथंच जातोय. बहीणजी दिदी, बहीणजी दिदी, त्याचं सुरू झालं. बरं आता ठीक आहे तिथपर्यंत. बायकोन शेवटी त्याला अल्टिमेटम दिलं, या तो प्रजापिता को छोडो नाही तो मुझे तो भी छोडतो. ह्यानं बायकोचा त्याग केला. बायको रुसून रागावून निघून गेली. बायकोच्या दोन्ही भावांनी याला धंद्यात पैसा दिला होता, त्यांनी तो त्याचा धंद्यातला पैसा काढून घेतला. हा भिकारी झाला आणि याची तिथली सद्दी संपली. हळूहळू याच्याकडे ते दुर्लक्ष करायला लागले. पुरा बर्बाद झाल्यावर जेव्हा होश त्याला आला, जेव्हा त्याचे डोळे उघडले, तेव्हा वेळ निघून गेलेली होती. ती हाय एकदम इंटरनॅशनलच आहे, एकदम शांती बस आराम से. व्हिजिटेबल हिप्नोटाईज, पूर्णतः माणसाचा मेंदू ताब्यात घेण्याचं ते सगळं सुंदर तंत्र आहे. याला कंडिशनिंग आपण सायकोलॉजीच्या भाषेत म्हणतो. एकाग्र चित्तानं एकाच बिंदूकडे बघत राहायचं. तुम्ही एकाग्र चित्त होता. एकाग्र चित्त झालेल्या अवस्थेमध्ये एखादं सजेशन जर पेरलं असेल मेंदूत तर ते डायरेक्ट आतमध्ये शिरतं. त्याप्रमाणे माणूस वागतो. मग तुम नहीं हो, अपने आप को भूल जाओ. तुम तो अब आत्मा स्वरूप हो. देखो तुम तैर रहे हो, तुम हवा में तैर रहे हो. हवा तरंगायला लागते. तो हिप्नोटाईज करणं म्हणतात. मग तेच कोणतरी मगाशी विचारलं तो कोणती माता, निर्मला माता ना. हा गरम लागते. हा गर्म हो रहा है, तरंगे आ रही है. अरे कुठून तरंग येणार आहेत, कुठून गरम होणार आहे. कुंडलिनी जागृत हो रही है. योग याग विधी येणे नवे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म. कुछ नाही, नवे पंथ येऊन आले. आणि हे आक्रमण चांगलं चाललंय, जोरदार चाललंय. तुम्ही आम्ही यांच्या कचाट्यातून सुटूच नाही. याच्या नाही तर त्याच्यात, त्याच्या नाही तर त्याच्यात. मोदीची आणखीन एक युग निर्माण संस्था, गायत्री परिवार, सामाजिक काम करतात. सामाजिक कामाच्या जोडीला अंधश्रद्धा पसरवायला सुरुवात झालेली. तेच विज्ञानाच्या भाषेत अंधश्रद्धा लपेटून फेकणे. डॉक्टर थॉमसन ने हरिद्वार में फलाना प्रयोग किया, उसमें फसल उग गई. गायत्री मंत्र के जाप से फसल उग गई. और जिस खेत में ऐसी कैसेट नहीं बज रही थी, वहां की एक फसल असाधारण रही. मंत्राचा महिमा. माझ्या कोर्टामध्ये एक जण प्रचारक आला, अखिल भारतीय पातळीवरचा या परिवाराचा प्रचारक. 60-70 वर्षाचा जवळपास त्याचं वय असेल. त्याच्या वयाचा रिस्पेक्ट ठेवून त्याला आम्ही बोलण्याची बाररूम मध्ये संधी दिली. दुपारच्या 2 ते 3च्या वेळामध्ये त्याचं ते प्रवचन ठेवलं. त्यांनी महिमा सांगितला, मंत्राचा सांगत. कुणी जर त्याचे विचार मांडत असेल तर आपण ऐकायला हरकत नसते. घ्यायचं का नाही घ्यायचं तुम्हाला ठरवायचंय. ते ऐकता मात्र मग माझं टाळकं सरकायला लागलं. ते बोलता असं म्हणाले, महाराज ते जे बोले गायत्री मंत्र में इतना सामर्थ्य है, इतना सामर्थ्य है.
कि गायत्री मंत्र के केवल जाप से 2400 फीट के घेरे में जितने जीवाणु विषाणु कीटाणु होते हैं वो मर जाते हैं, अधमरे हो जाते हैं। और 1200 फीट के घेरे में जितने जीवाणु कीटाणु विषाणु होंगे ये सब मर जाते हैं। मतलब वातावरण की शुद्धि हो जाती है, कोई रोग जंतु वहां वास नाही कर पाता। झाला एक, इथपर्यंतही ऐकलं। त्याच्याही पलीकडे जाऊन म्हणे यज्ञ का आयोजन करने से, होम जलाने से, आहुति देने से ऑक्सीजन की मात्रा बढ़ जाती है, वातावरण शुद्धि होती, रोगराई दूर जाते। करून टाकू बा यज्ञ, आपण असंच विचार करतो ना। पुढं काय झालं, त्या महाराजाला मी फक्त दोनच प्रश्न विचारले। मतलब महाराज जी, आपकी उम्र को देखते हुए मैंने बोलना नहीं चाहिए, मगर क्षमा चाहूंगा, मेरी कुछ आपत्तियां हैं। पहला प्रश्न मेरा ये है महाराज आपसे कि खुदा न खास्ता अगर आप बीमार पड़ गए और आपके ऑपरेशन की जरूरत पड़ी तो मैं डॉक्टरों को ये कहूंगा कि इनके लिए ऑपरेशन थिएटर साफ करने की जरूरत नहीं, उसको धोने की जरूरत नाही, फिनाईल धुवावं लागतं, त्या इथरनं त्याच्यावर स्प्रे मारावा लागतो, एकूण एक ऑपरेशन थिएटर मधली गोष्ट निर्जंतुक करायला लागते, नाही तर सेप्टिसिमिया होऊन माणूस मरतो। ऑपरेशन तर होऊन जाते त्याचं बरोबर, परंतु या रोग जंतूच्या संसर्गामुळे तो मरू शकतो। म्हणून ऑपरेशन थिएटरमध्ये चप्पल सुद्धा घालून जाऊ देत नाहीत, ते स्वतः बांधून बिंदून जातात। स्वतःचा श्वास सुद्धा त्याचे पण जंतू जाऊ नये याची काळजी घेतात डॉक्टर। मतलब खुदा ना खास्ता ऐसा हुआ तो मैं दावे के साथ में कहता हूं महाराज ये सफाई नहीं होगी, आपका ऑपरेशन हो जाएगा, मैं बताता हूं 8 दिन के अंदर में आप यहां नहीं भी होंगे पास। मी सूक्ष्मजीवशास्त्राचा विद्यार्थी, मला माहिती आहे की कोणत्या काळातला बॅक्टेरिया कसा मरतो, केव्हा मरतो, काय करावं लागतं त्याच्याकरता। दूध का उकळावं लागतं, अरे चांगल्या 3 उकळ्या फुटू द्याव्या लागतात तरी दूध फाटतच मग कधी कधी। निर्जंतुकीकरण कशासाठी आलं, स्टरलाइजेशन कशासाठी है, बस मंत्र म्हटला झालं स्टरलाइजेशन। ऑपरेशन थिएटर में डॉक्टर इतना ही करेंगे, एक कैसेट बजा देंगे हो। ते म्हणे ती यज्ञ ना, म्हटलं एक काम करूंगा, 30 बाय 30 बाय 30 की एक कांच की खोली बनाऊंगा मैं समिति के खर्चे से। उसमें महाराज आपको बैठना है, उसमें कितना ऑक्सीजन उस खोली के अंदर में कांच की, बाहर की हवा अंदर नहीं आएगी, अंदर की हवा बाहर नहीं जाएगी, उसमें कितनी ऑक्सीजन की मात्रा है, प्राणवायु की कितनी मात्रा है हम गिन लेंगे, उसके में इंस्ट्रूमेंट्स है, मोजू शकतो आपण किती ऑक्सीजन आणि काय प्रमाण आहे, हवेत किती प्रमाण आहे हम गिन लेंगे। उसके बाद में हवन की सारी सामग्री हम आपको देंगे। आपका कहना है कि हवन करने से, यज्ञ करने से और मंत्र का उच्चारण करने से वातावरण में शुद्धि होती है और प्राणवायु की मात्रा बढ़ जाती है। आपकी वो खोली का दरवाजा हम बंद कर देंगे बाहर से। अब बाहर से एक भी हवा का झोंका अंदर नहीं आएगा, अंदर की हवा बाहर नहीं आएगी। आप बैठिए, आपका 3 घंटे चलने वाला हवन कीजिए। महाराज जी आप जीवित वापस आकर दिखाइए, 5 लाख रुपए हम देने के लिए तैयार हैं। हे का म्हटलं मी, अरे प्राणवायू वाढतो ना, त्या खोलीत मग प्राणवायू पाहिजे। खरं म्हणजे असं आहे की तूप, हे लाकडं हे जाळल्यानं कार्बन डायऑक्साईड तयार होतो, जो आपल्याला अजिबात उपयोगाचा नाही, शरीरातून बाहेर फेकतो, त्याचीच मात्रा वाढते। काहीतरी आपल्याला विज्ञानाच्या नावाखाली सांगणारे हे आता हे नवे नवे पोपट तयार झालेले आहेत। इकडे ह्या भानगडी आहेत, पश्चिम महाराष्ट्रात वेगळ्याच भानगडी आहेत। स्वाध्यायवाल्यांच्या गडबडी आता लक्षात यायला लागल्या का काय आहेत, आता सत्तेचे भांडणं सुरू झालेले आहेत, राजकारण सुरू झालं त्याच्यामध्ये। पांडुरंग शास्त्री आठवले खूप नाव, खूप गीतेचं खूप स्तोम। चातुर्वर्ण्याचं समर्थन करता काय, या देशाचा 1 नंबरचा शत्रू या देशातली जाती व्यवस्था आहे। जाती जातीमध्ये जे तुकडे तुकडे पडलेले आहेत, या देशातली जनता जी विखुरल्या गेलेली आहे, म्हणून या देशाचं निर्माण होत नाही, हे राष्ट्र मजबूत होत नाही, बलशाली होत नाही। आणि त्या जाती व्यवस्थेचं समर्थन करणारी वर्ण व्यवस्था, आणि गीतेमध्ये मग लिहिलंय चातुर्वर्ण्य मयाम सृष्टीम गुणकर्म विभागशः, याचं समर्थन तुम्ही करता का, म्हणे हो। चातुर्वर्ण्याचं समर्थन करायचं, वर्णाश्रमची कालबाह्य झालेली यंत्रणा त्याचं समर्थन करायचं, पुन्हा मनुस्मृतीची तीच यंत्रणा गीतेच्या नावाखाली आमच्या बोडख्यावर मारण्या करतात, त्यांचा पंथ। कोकणामध्ये नाना महाराजाची बैठक, नाना धर्माधिकारी रामदास स्वामीचे अवतार आहेत म्हणे। नानांना विचारल्याशिवाय काहीच करायचं नाही, दंड काय बैठकीतला। आणि एका पोराला वाडा नावाचं गाव आहे, ते एका तरुण पोराला साप चावला। नाना महाराजाच्या बैठकीतला जाणारा पोरगा होता, अरे म्हणे साप चावला, दवाखान्यात नाही, नानांनी सांगितलंय नानांना विचारल्याशिवाय काहीच करायचं नाही, नानांना पहिले विचारायचं। नाना कुठेतरी दूर प्रवासाला, त्याला विचारून ते त्याची आज्ञा घेऊन येईपर्यंत हा पोरगा सर्पदंशानं मरून गेला। किती पराकोटीची अंधश्रद्धा। हा नाना महाराज
काय करतोय? हेच करतोय, हेच दुकानदारी चालली आहे. मग असे तुम्हाला जागोजागी नाना महाराज असे वेगवेगळे पंथ, वेगवेगळे बुवाबाजी करणारे लोक दिसतील, परंतु हे खरे लोक नाहीत. कोणाचं राजकारण आहे आणि कोणाचं अर्थकारण आहे, लक्षात घ्या. खरे संत कोण याची एकच व्याख्या मी तुम्हाला सांगेन. तुम्हाला जर आयुष्यात कधी कोणाला संत म्हणायची इच्छाच झाली तर गाडगे बाबासारखा कोणी माणूस जर दिसला, त्याच्यासारखं जगणारा, त्याच्यासारखा वैराग्यमूर्ती कोणी माणूस जर दिसला, त्याच्यासारखा समाजाच्यासाठी कळवळ्याला झटणारा माणूस कोणी दिसला, तुकाराम महाराजाच्या भाषेत जे का रंजलेले गांजलेले त्यांच्यासाठी सेवा करणारा जर कोणी दिसला, तर त्याच्या पायावर आवर्जून डोकं ठेवा, त्याला संत म्हणा, त्याला बाबा म्हणा. परंतु ही फूटपट्टी तुमच्याजवळ आहे, लावा, प्रत्येकाला लावा. तुम्हाला लक्षात येईल की गाडगे बाबा काय उंचीचे आहेत आणि हे किती खुजी आहेत त्याच्यासमोर. त्याच्या पायाच्या नखाच्या मळाची मातीची सर नाही. काय ताकद आहे गाडगे बाबाची. खळवळा होता, लोक ऐकायचे, उगीच नाही ऐकायचे. पंढरपूरला गेलेत गाडगे बाबा, पण कधीही विठोबाचं दर्शन घेतलं नाही. एकचदा बडव्यानं हाकलून दिलं होतं, त्या दिवसापासून सांगितलं या मंदिरात कधी येणार नाही म्हणे, इथं विठ्ठल नाही आहे म्हणे, इथं बडवे आहेत, बडवे. आणि म्हणून कीर्तनात सांगायचे, काऊन रे तुमचा देव कुठं राहते? लोक म्हणायचे बाबा आमचा देव देवळात असते. अरे नाही देवाला में नहीं मस्जिद में हीरा खोया कचरे में. देवळात देव नाही, मस्जिदीत देव नाही. अरे बापो, देव देवळात नसते, देवळात पुजाऱ्याचं पोट असते. गाडगे बाबा बरोबर सूत्र सांगतायत. देवळात कोण आहे तर पुजाऱ्याचं पोट आहे, पोटोबा आहे. गाडगे बाबा पुढे सांगतात, तुमचा देव देवळात राहते, महादेव माझ्या मनात राहते. या गोर गरीब माणसाईत मी देव पाहतो. बापो, या गोर गरीब माणसाईत देव पाहाव, त्याची वाटल तेवढी सेवा करावं, वाटल तेवढं पुण्य मिळवा. खरा धर्म सांगतायत गाडगे बाबा. पंढरपूरला गेल्यावर काय करायचं? मंदिरात तर जात नव्हते, पण धर्मशाळा बांधली, घाट बांधला, स्वच्छता सफाई याची देखभाल गाडगे बाबा दरवेळेला एकादशीला स्वतः जातीनं करायचे. लोकांना सहज विचारायचे, आलेले लोक, गर्दी, वाळवंटात, चंद्रभागेचं वाळवंट. लोक आंघोळ करायचे, तिथंच खायचे, तिथंच बसायचे, तिथंच यालाही बसायचे, घाण सगळे करून ठेवून द्यायचे. गाडगे बाबा खराटा घे साफ करता करता करता, का रे कुठून आला रे? इकून इकून आलो बाबा. कहाले आला रे? नाही वारीले आलो, पंढरीच्या वारीले. कहाले आला रे वारीले? कहाले आला? अरे तुम्हीच म्हणता ना देव जळी स्थळी काष्टीन पाशानी असते, मग तुझ्या गावात जळ स्थळ काष्टन पाषाण नाही काय रे? बरं का रे, आला तर आला, बुडीच्या भाकर तुकड्याची व्यवस्था लावून आला, जनावराच्या दाण्या पाण्याची व्यवस्था लावून आला, आणि 2-2 महिने चालले रिकामे पैदल. गाडगे बाबा काय विचारतायत लक्षात घ्या. शेतकऱ्याला सांगतायत का बाबा तुझा काम धंदा सोडून तू कशाला आला? बरं आला तर आला, इथं खाल्लं, इथंच खाल्लं, इथं हागूनही ठेवलं, हे कोण साफ करील रे? त्या पंढरपूरच्या त्या इठोबाचे हात तर कमरीले डिकले, तो तर काही हातात खराटा घेणार नाही, पण तुही हात डिकले काय कमरीले? घेतो खराटा आणि चल झाडू लाग माझ्या संग. ह्याला म्हणतात गाडी. पंढरपूरला जाऊन वारकऱ्यांना हे सांगणं का त्याचे हात तर कमरीले डिकले, तुमची डिकले का, चला साफ करा, याला ताकद लागते. ती ताकद गाडगे बाबानं आयुष्यात समाजाच्या विद्यापीठातून मिळवली होती. एक अक्षर न शिकलेला हा माणूस ज्या कळवळ्यानं शिकण्याकरता लोकांना प्रेरणा देतो. गाडगे बाबा कोणाच्या पाया पडले? विठोबाच्या पाया पडताना कोणी पाहिलं, देवळात कोणाच्या दर्शन करताना नाही पाहिलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पाया पडले गाडगे बाबा. डॉक्टर पंजाबराव देशमुखाच्या पाया पडले. बाबा तुम्ही खूप मोठे लोक आहात म्हणे, शिक्षणाच्या प्रसाराचं या दीनदलिताचं तुम्ही खूप मोठं काम करून राहिले. बाबा त्यांच्या पाया पडून राहिलेले आहेत. हे नाही सांगत कुणी. हे सांगितलं तर कसं जमल? नाही, हे नाही सांगायचं असतं, आपलं ते खेविले आनंद ते चालू द्यायचं. गाडगे बाबा देवाबद्दल काय म्हणतात? ताकद आहे, लोकांना सांगतायत. का रे देवपूजा कहाले करता रे? नाही जी, देवानं आपल्यावर कृपा ठेवा, आपल्यावरचे गंडांतर संकट दूर करा म्हणून देवाची पूजा करतो. काय करता रे देवपूजा करता म्हणजे? नाही जी, आम्ही देवाला आंघोळ घालतो. काहून? तुमच्या देवाले स्वतःची आंघोळ स्वतः नाही घालता येत काय? नाही जी. अरे वा रे, तुमचा देव ज्याले स्वतःची आंघोळ स्वतःच्या हाताने घालता येत नाही तरी त्याला देवच म्हणता?
हा बूस्टर डोस, एक डोस दिल्यावर बूस्टर डोस देतात गाडगे बाबा. आणखी त्याला माहित होतं हे आपलं BBC कन्स्ट्रक्शन, बैताड बहुजन कन्स्ट्रक्शन आहे, हे इतक्या लवकर सुधरत नाही, याला टोचा मारावा लागते आणखी. मग गाडगे बाबा लगेच विचारतात, मग काय करता रे गड्या? काही नाही बाबा, आम्ही मग देवाले धोत्र पितांबर नेसवतो. काहून तुमच्या देवाले स्वतःचं धोत्र स्वतः नाही नेसता येत काय रे? नाही. अरे वा रे तुमचा देव, ज्याले स्वतःचं धोत्र स्वतः नेसता येत नाही तो तुम्हाला काय नेसविल रे? तुम्हाला काय भलं करील तो? गाडगे बाबा हे विचारतायत. गाडगे बाबा पुढे सांगतायत, मग काय करता रे गड्या? गाडगे बाबा सगळं माहित. मग काय करता? हळूच कन लोक सांगायचे, निवड ठेवतो जी देवाच्या जवळ, आणि मग पायरीवर काळी घेऊन बसतो. काय रे? नाही, देवाच्या निवदावर कुत्र माजरा भिडू नये म्हणून बसतो. कोण तुमच्या देवाले निवदावरचं कुत्र माजरा नाही हकालता येत काय रे? नाही जी. अरे वा रे तुमचा देव, ज्याले स्वतःच्या निवदावरचं कुत्र माजरा हकालता येत नाही तो तुमच्यावरचे गंडांतरण संकट काय दूर करील रे? अरे देव देवळात नसते, देव गोरगरीबाईत पहाव, भुकेलेले अन्न द्याव, ताणलेले पाणी द्याव, ज्या पोरायले शिक्षण नाही त्याला शिक्षणासाठी मदत कराव, ज्या गोरगरीब पोरापोरीचे लग्न होत नाही त्याचं लग्न करून द्याव, ज्याला जे जे पाहिजे ते ते द्याव. हा 10 मार्ग आज्ञा सांगतात गाडगे बाबा, खरा धर्म सांगतात गाडगे बाबा. आज जे चाललाय आपल्या देशात हा धर्म नाही, संतांनी सांगितलेला हा मार्ग नाही. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुकाराम महाराज सांगतायत वर्म सर्वेश्वर पूजन, ईश्वराचं पूजन करण्याचं वर्म सांगून राहिलेत का कोण्या जीवाचा मत्सर नाही केला पाहिजे. आणि आज माझ्या देशात हिंदू आणि मुसलमान एकमेकाच्या रक्ताचे प्यासे झालेले आहेत, एकमेकांना मारून राहिलेले आहेत. गर्भार बायांच्या पोटात तलवारी आरपार खुपसल्या जातात, चिरकांड्या रक्ताच्या उडतात, पण कोणाला त्याचा लवलेश नसतो. आणि मग विजय यात्रा, गौरव यात्रा, अमकी यात्रा, तमकी यात्रा चाललंय. हे सर्वेश्वर पूजन नाही, हा धर्म नाही. संतांनी आम्हाला हा मार्ग नाही सांगितला, गाडगे बाबांना आम्हाला हे नाही सांगितलं. आणि म्हणून मला नेहमी प्रश्न विचारला जातो की का तुम्ही देवाला मानता का? हो, पण गाडगे बाबा ज्या देवाला मानतात त्या देवाला मी मानतो. का तुम्ही धर्म मानता का? हो, मी धार्मिक आहे. पशुत्वाकडनं मनुष्यत्वाकडे जाणं हा जर धर्माचा खरा उद्देश असेल तर मी धार्मिक आहे, आणि ह्या रिकामचोट गोष्टी असेल तर मी बिलकुल धार्मिक नाहीये. पशुत्वाकडनं मनुष्यत्वाकडे जायला संतांनी आम्हाला सांगितलं, गाडगे बाबांना आम्हाला सांगितलेलं आहे. गाडगे बाबा एकेका रूढी परंपरांवरती बोलतात. तेरवी करू नका, हे त्याच्यात पैसे बर्बाद करू नका. अरे आता मोठा जीवन नाला म्हणते, लाडू खाऊन नाला म्हणते, बुडगं जिवंत होतं त्याला भाकर कुटकाट टाकला रे, चिडून विचारतात गाडगे बाबा. आणि आजही तीच परिस्थिती आहे बहुजन समाजामध्ये की म्हातारे आई वडील असतात तर त्यांची काळजी करायला कोणी नसतं. ते कोपऱ्यात कुठंतरी बुडगं पडलेलं असतं, बुडगी पडलेली असते, घाण मूत त्याच्यातच लुळत राहते, कोणी त्याची काळजी करायला नसतं. मेल्यावर आपणास कळवण्यास दुःख होते की आमचे पिताश्री अमुक यांना देवाज्ञा झाली, तेरवीचा नेम अमुक अमुक तारखेला अमुक अमुक मंगल कार्याला पुख्खा झोडायला यावे. काय मुर्द्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार आहे. खरी तेरवी कोणती आहे? तू जो काही पैसा आहे गरीबाच्या 4 पोराला शिक्षणाकरता मदत करा रे बाबा, स्कॉलरशिप द्या त्याला, 2 पोरं वर्षभर शिकवा ना. अरे ते तुमच्या बापाचंही नाव काढतील, तुमचंही नाव काढतील, जिंदगीत पुढं जातील तर तुम्हाला आयुष्यभर विसरणार नाही. तुमचा बापाचा असलच कोणता आत्मा, आम्ही आत्मा मानत नाही, असलाच कुठला आत्मा बितनं तो तुझं म्हणून भाव चांगलं केलं माझ्या पोरानं. देवही असेल कुठं जगाच्या पाठीवर तर तोही म्हणून भलं चांगलं काम केलं आहे ना. ते नाही. एका ठिकाणी तर गंमत झाली, ते कावळा बिवळा ते भानगड चालू होती, ते पिंड ठेवून. आता 10-15 लोक तिथंच उभे राहतात, कधी शिवते. कोणी म्हणते बिडी ठेवून पा बरं, कोणी म्हणते बाटली आण बरं, त्याला सवय होती म्हणते त्याला शिवण कदाचित. ते सगळ्या भानगडी करायला लावतात, भडजी मागून प्रामटिंग. ती कावळा शिवूनच नाही राहिला. मी गंमतच पाहून आलो. म्हटलं थोडे बाजूला व्हा, आपोआप खाते. म्हटलं जरा दूर हो बरं, चला म्हटलं सगळेजण. चला आता सगळेजण इकडे झाल्यानंतर ॲट ए टाइम 3 कावळे आले. म्हटलं का रे तुले बाप एकच होता का 3 रे? का 3 आले ना कावळे? आम्ही बापाला कावळा बनवून टाकलं. सावरकर हिंदुत्ववादी होते, परंतु अनेक त्यांचे विचार समाज सुधारण्याचे होते. ते कुणीच नाही सांगत. सावरकरांचा हिंदुत्ववाद फक्त सांगायचा, सावरकरांचा सुधारणावाद नाही सांगायचा.
सावरकर काय म्हणायचे, उपरुदानं लिहिलेलं त्यांनी एका ठिकाणी, म्हणे स्वर्गामध्ये तर अप्सरा आहे, दह्या दुधाच्या नद्या आहेत, सोमरस आणि अमृत आहे, कामधेनू आणि कल्पवृक्ष आहे. इतक्या सगळ्या सुंदर सुंदर गोष्टी स्वर्गात असताना वर्षातून एकदा आमच्या या पृथ्वीवरचा कळकटला भात खाण्याकरता ते पितर कशाला बरे येतील? कळकटला भात तो कशाला खातील? तर त्याला खायला भरपूर, तो स्वर्गातच असेल तर त्याला हॅन खायला, कशाला चिंता करते? गाडगे बाबा या सगळ्या प्रकाराच्या विरोधात होते. गाडगे बाबा सत्यनारायण सुद्धा सोडत नव्हते. काऊन रे, त्या छाताडावर पडते का म्हणते, त्या ब्रिटिशांना बांधलेल्या बिल्डिंगा त्या अजून नाही पडून राहिल्या, 150-150 वर्ष झाले. त्यानं कोणता सत्यनारायण नाही केला आणि काही नाही केलं, त्याच्या छाताडावर नाही पडत. तुझ्याच घर तुझ्या छाताडावर पडते का रे म्हणे? लोक म्हणा नाही जी सत्यनारायण तर करावंच लागते, करावंच लागते, आम्ही तर करतो. मग गाडगे बाबा म्हणायचे, काय लिहिलं रे त्या सत्यनारायणाच्या पोथीत? ते लिहिलं आहे ना साधुवानी, तुम्हाला माहिती आहे ना सत्यनारायणची कथा? साधुवानी जलप्रवासाला निघाला, भरपूर धनसंपत्ती घेऊन निघाला, त्याच्या साऱ्या संपत्तीचा पाला पाचोळा झाला, कारण त्याने सत्यनारायण नव्हता केला. 5वा अध्याय. साधुवानी त्याचं नाव का बुडाली? भोग पडलं म्हणून नाही, वादळ आलं म्हणून नाही, लाटा खूप आल्यात म्हणून नाही. नाव का बुडाली? सत्यनारायण नव्हता केला. आणि गाडगे बाबा त्याच्यावरती काय बोलतात? मग ते नाववर येते पुढं. आकाशवाणीचा संदेश बोलतात आला, कलावती रडण्याला अर्थ कुठला? कलावती म्हणजे साधुवानीची बायको. रडण्याला अर्थ कुठला? भटजी कधीच तोंडातल्या रे सुपरफास्ट असते, त्याला तर 10 सत्यनारायण निपटून 500 रुपये जमा करायचे असते ना. तोंडात तर तो स्पष्ट बोलतच नाही. तो काय बोलते त्यालाही माहित नाही, ऐकणाऱ्यालाही माहित नसते. फक्त तो म्हणते मम, तहा म्हणते मम, देव तहा म्हणते देव, आणि तूप टाका म्हटलं का तूप टाकते, आणि पेटवा म्हटलं तर पेटवते. त्या पोथीत लिहिलाय पुढे, आकाशवाणी म्हणजे कलावती रडायला लागते ना. आकाशवाणीचा संदेश बोलता झाला, कलावती रडण्याला अर्थ कुठला? पाहिजे असेल पती तुझा परत तुला, तर तू सागर संगीत एक सत्यनारायण करायला हवा. कलावतीनं मग सागर संगीत सत्यनारायण केला. तेवढ्यात आकाशवाणीचा संदेश बोलता झाला, कलावती तुझा पाण्यात बुडालेला नवरा हळूहळू वर आला. तिला अतिशय आनंद झाला आणि तिने प्रसाद भक्षण न करता सत्यनारायण अर्धवट टाकला आणि समुद्र किनाऱ्याकडे ती जायला लागली. तर पुन्हा आकाशवाणीचा संदेश बोलता झाला. काय बोलता झाला? का कलावते तू सत्यनारायण अर्धवट टाकला म्हणून वरवर येणारा तुझा नवरा पुन्हा पाण्यात बुडाला. बापरे. मला एक प्रश्न पडतो नेहमी, कलावती आपल्या नवऱ्यालाच भेटायला चालली होती की नाही? दुसऱ्याला कोणाला भेटायला चालली होती का? ईश्वरानं तर उलट असं म्हणायला पाहिजे, देवानं, सत्यनारायण देवानं, का बरं आहे माझी पण पर्वा केली नाही ना. काय पतिव्रता आहे, आपल्या नवऱ्याच्या समोर माझी पण पर्वा केली नाही, प्रसाद बिसादही नाही गेला भक्षण, उलट गेली ती तिकडे. चला तिकडून आल्यावर दोघं मिळून करतील सत्यनारायण. खुश होऊन आशीर्वाद द्यायला पाहिजे देवानं. इकडं सत्यनारायण देव तर डेंजर दिसतात. ते म्हणता मले सोडून तू नवऱ्याला भेटायला चालली का, घेतला नवरा डुबवतो. बाबा असं कसा सत्यनारायण? मग पुन्हा आकाशवाणी संदेश झाला. मग तिनं सागर संगीत सत्यनारायण केला, ओरपून प्रसाद भक्षण केला. आणि इतक्या वेळ 3-4 तास पाण्यात डुबलेला तिचा नवरा, नाका तोंडात पाणी गेलेला तिचा नवरा सही सलामत आपोआप वर आला. वारे सत्यनारायण. गाडगे बाबा याच्यावरती बोलायचे, काऊन रे ते डुबलेली नाव वर येते ना, लिहिला येणार आहे तुमच्या त्या पोथीत? लोक म्हणायचे हो जी लिहिला. अरे त्या लढाईच्या खाली ते ब्रिटिशाची नाव त्या मुंबईच्या समुद्रात डुबली रे. कोटी रुपये बसून तिच्यावर आहे. एक काम करण्यात डुबलेली नाव सत्यनारायण केल्यानं वर येते की नाही? मग माय इकडून पैसे घेऊन जात नसेल तर 100 रुपये मी देतो. एक सत्यनारायण कर गड्या. काय नावावर होते का? चुप बघायचं असते नावावर. तून पावत नसन तर मुंबईला जाऊ, मी नेतो तुले. एका सत्यनारायण भागत नसन लाख सत्यनारायण करू. आपण ते करोड रुपयाची नाव वर येईल ना रे. नाव वर येईल का रे? लोक चुप. आणि मग गाडगे बाबा चिडायचे. बुडा मोठा झालं होता बरं, ऐके नाही कोणाचं, मानी येलं नाही, बहुमतावाला होता ना तो. बाबाजी एकदम सांगून दे डायरेक्ट. अरे मग ते डुबलेली नाव ब्रिटिशची वर येत नसन तर कहाले ते खोटारडी पोथी वाचता. चालले सारेच्या सारे बह्याळ बेलले सत्यनारायण कराले. गाडगे बाबा बोलतात बह्याळ बेलले, माझा शब्द नाही. ही ताकद होती गाडगे बाबाची.
हा बुद्धिवाद होता. ह्याला म्हणतात बुद्धिवाद, याला म्हणतात तर्क वापरणं, याला म्हणतात चिकित्सा, याला म्हणतात विवेक, याला म्हणतात सारासार विवेक बुद्धीचा वापर करणं. नाही तर आम्ही MSc PhD झालो, डॉक्टर झालो, पदार्थ विज्ञान शास्त्र वर्गात शिकवायचं. स्थिर वस्तू बलाशिवाय हलत नाही, जगात आपोआप काहीच घडत नाही, आणि घरी गेल्यानंतर मग साधूवाण्याची नाव वर काढायची. इथं तर गाडगेबाबाचा सत्यनारायण संपतो, भटजीचा सत्यनारायणाचा सुरू होतो. साऱ्या खारका बलामा भटजीनं जमा केल्या, आपल्या थैलीत टाकून घराकडे निघाला. दुधात त्यानं त्या भिजवून आपल्या पोट्याले खुंदू खुंदू खाऊ घातल्या. त्याच्यामुळे भटजीचं पोरग गोल गोल चेंडूवानी दिसते, आणि ज्यानं सत्यनारायण केला त्याच्या पोट्याचं होपकाळ 12ही महिने बसलेलं दिसते. याले विचाराव तर हा काय म्हणते, त्याचे तसेच असते. तू हे कोणता आमच्या हेंबाळे असेच असते. अरे कायचे असे आणि कायचे तसे, अरे तो घेऊन गेला तुझ्याकडून. आता अनिष्ट एक सत्यनारायण सांगतो. हा झाला भटजीचा सत्यनारायण, गाडगेबाबाचा झाला, ओरिजिनल झाला, गाडगेबाबाचा झाला, हा झाला आता एक आपला सत्यनारायण. आपला सत्यनारायण कसा एक नाही, तुम्ही सत्यनारायण करा नका करू, तुमचा स्वातंत्र्याचा भाग, मी त्याच्याबद्दल बोलत नाही. सत्यनारायण करायचं असेल तर 2 भटजी बोलवा. एक भटजी कायच्यासाठी, पोथी वाचायला. दुसरा भटजी कायच्यासाठी, एकाला सांगा पोथी वाचायचे 50 रुपये, आणि दुसऱ्याला म्हणा तुला 500 देतो. कशाचे? एक मोठं टाकं बनवा पाण्याचं, त्याच्यात पाठ ठेवा, भटजीला म्हणा याच्यात बस, आणि त्या हौदात पाणी भरणं सुरू करा. त्याला म्हणा भटजी बुवा, ह्याचा सत्यनारायण होईपर्यंत तुम्ही पाण्यात बसून राहा, पुरं फुल भरून टाकतो, पालखट मांडून बुळाशी बसून राहा. याचा सत्यनारायण झाला का दक्षिणा मागायला वर येऊन जा, आम्ही तुम्हाला पैसे देऊन देऊ तुमचे. तू काय म्हणतो, हुशार आहे तो, एवढं सोपं आहे का? तो म्हणाल तुमची ही 500 रुपयाची दक्षिणा घ्यायला मी जिवंत कसा बरे असेल. अरे कोण त्या पोथीत लिहिला बा, ती 3 घंट्यानंतर तो वर आला सही सलामत सत्यनारायणची कथा केल्यावर. त्याचे तसे नाही, तुम्ही आता चुकता आहात. हे कलयुग आहे, आता ते सतयुग होतं, त्या सतयुगात ते घडायचं, आता ते घडत नाही. मग ते आता घडत नाही तर कशाला आमच्या खिशाला झटके देता? तर तिथली पोथी त्याच युगात राहू दे, इथं कशाला वाचायला लावता आम्हाला जबरदस्ती. गाडगे बाबा तीर्थस्थळी जायचे, पण काय करायचे, एक शेवटली गोष्ट सांगून या ठिकाणी थांबतो. गाडगे बाबा वेगवेगळ्या तीर्थस्थळी जिथं ते श्राद्ध बिद्ध विधी चालायचा, एका ठिकाणी नदीच्या काठावर असा श्राद्ध विधी चालू, चमनगोटा केलेले, 3 माणसं बसलेले, भटजीबुवा बसलेले, ते यज्ञ पेटवलेला, ते पिंड केलेले, नागबली अमुक्त मुक्त मुक्त सगळं ठेवलेलं, दाढी वाढलेली, खुंट वाढलेले, अंगावरती चिंध्या. थोडं वय झालं होतं गाडगे बाबाचं त्या कालखंडात. काठी टेकत टेकत गाडगे बाबा आले, कटोरा हातात. ओ भटजीबुवा, ओ भटजीबुवा, मले हा भात देता का जे तुमचा? ए भिकाऱ्या चल बाजूला, हा भात आहे का? नाही, भात असतं दिसून राहिला, दे ना थोडासा, गरीब आले बाबा, हा थोडासा द्यान, महापोट भरण, दुवा देईन तुम्हाला. ए चल म्हाताऱ्या चल बाजूला, आम्हाला काम करू देतो, भात नाहीये ते पिंड आहे. बापा हे पिंड म्हणजे काय असते, जे भात असतं दिसून राहिला? अरे पिंड आहे ते, हा पिंडदानाचा कार्यक्रम चालू आहे, जा आमचं डोकं नको जा तिकडे. अरे हे पिंड म्हणजे काय असते? अरे नाही म्हणे, हे हिचे वडील मेले, ते स्वर्गात आहेत, त्यांना हे इथून आम्ही पोचवतोय, हा पिंडदानाचा कार्यक्रम आहे. बापा बापा बापा, स्वर्ग कुठं आहे जी म्हणे? हा लोक म्हणायला लागले, बापा तू स्वर्ग ते तिकडे खूप खूप लांब आहे, दूर आहे. मग एवढा दूर असेल नाही का म्हणे तुमचा स्वर्ग? नाही जी म्हणे. भटजी सांगता, नाही रे तेरड्या म्हाताऱ्या चल, त्याच्यापेक्षा लांब आहे. दिल्ली एवढा लांब असेल नाही का तुमचा स्वर्ग? अरे मुंबई दिल्लीपेक्षा सुद्धा खूप लांब. अमेरिके एवढा असेल नाही का तुमचा स्वर्ग? अरे बाबा करोडो करोडो मैलावरती त्या तिकडे आकाशामध्ये, तिकडे अवकाशामध्ये तो स्वर्ग आहे. तिथे यांचे पितर आहे, तिथे हा भात पोचवायचा आहे. कसा जातो संजीवने हा भात तिथं? अरे तेच तर यज्ञाचं सामर्थ्य आहे, तेच तर मंत्राचं सामर्थ्य आहे, तेच तर आमच्या पुरोहितांचं सामर्थ्य आहे. मग मात्र गाडगे बाबा बडबडत बडबडत तिथून निघाले. जाते असन बाबा म्हणे यायचा भात, असं नाही बापा स्वर्ग म्हणे, जाते असल भात. नदीच्या पात्रात उतरले. नदीच्या पात्रात उतरल्यानंतर ओंजळी घुटण्याभर पाण्यात गेले, टोंगळाभर पाण्यात. हातात ओंजळीत पाणी घेतलं, फेकणं सुरू. हातात पाणी घेतलं, फेकणं सुरू. पाणी फेकता फेकता 4-2 शितोळे हवेनं भटजीबुवाच्या अंगावर गेले. ए थिरड्या, पाणी कशाला उडवतो रे? मगापासून त्रास देतो, काय भानगड आहे? चल बंद कर तुझं नाटक.
मी पाणी नाही उडून राहिलो म्हणे फडजी बुवा तुमच्या अंगावर, मी माझ्या वावराले पाणी देऊन राहिलो म्हणे. अरे हे नदीच्या काठावर कुठे तुझं इथं वावर, हे तर घाट आहे नदीचा, या घाटावर कुठे तुझं वावर? नाही जी, महावावर या नदीच्या काठावर नाहीये, त्या वऱ्हाडात 150-200 मैलावर मूर्तिजापुरापाशी दापुरा आहे, तिथं महामामाचं वावर आहे, त्या वावराले मी पाणी देऊन राहिलो जी. काय म्हातारा काय वेळा झाला की काय म्हणे? अरे इथून 150-200 मैलावरच्या तुझ्या शेताला पाणी कसं जाईल रे? नाही जी, म्या असा गरिबानं विचार केला का करोडो मैलावरच्या तुमच्या त्या स्वर्गात तुमच्या मंत्रांना तुमचा तो भात जाते, तर महागरीबाचं हे पाणी चाललं जाईल माझ्या वावरात. हा गाडगे बाबा सांगत नाही कोणी, हे संत सांगत नाही कोणी, आणि म्हणून खरे संत कोण? गाडगे बाबा. आजच्या युगात आपण तुकाराम महाराज पाहिले नाहीत, आपण या सगळ्या लोकांना पाहिलं नाही, पण त्यांचे ग्रंथ आहेत. ते ग्रंथ अरे काही वाचलं नाही चालते, तुकाराम महाराजांची गाथा तर वाचा, जीवनाचा मार्ग सापडतो त्याच्यात. 4 चांगल्या गोष्टी तुम्हाला दिसतील. या संतांनी थोर उपकार आपल्यावरती करून ठेवले, ते खरे संत आपण ओळखले पाहिजेत. त्यांचं पताका ज्यांना म्हटलं ते गाडगे बाबा आपल्याला नजीकच्या काळात पाहायला मिळालेले आहेत. अनेक लोकांनी पाहिलं असेल, त्यांचं दर्शन केलं असेल, त्यांना भेटले असाल. जे जुनी लोक आहेत त्यांच्याकडनं तुम्ही जरा माहिती काढा, तुम्हाला लक्षात येईल की खऱ्या अर्थानं या 21व्या-20व्या शतकात संत पदाला पोहोचलेला माणूस गाडगे बाबा. त्याच्यासारखा त्यागी निस्पृह माणूस जर भेटला तर त्याला संत म्हणायचं. बाकीचे सगळे पोट भरू आहेत हे कृपया समजून घ्यायचं. एक तर धर्मकारण, राजकारण, नाही तर अर्थकारण, या 3 गोष्टींकरता मतलबाकरता बदअमाशी चालू आहे हे कृपया समजून घ्यावं. आणि म्हणून हे जे खरे संत आहेत या संतांना आपण ओळखूया. हे जे बुवा बाबा आहेत यांना जागच्या जागीच ठेचूया आणि या पद्धतीनं या कंटकांचं निर्दालन करूया. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.